श्री स्वामी समर्थ सर्वांना सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. करा पुढे कंटिन्यू करा. मधून पण बोलतोय, नाही बोलताय. थोड्या वेळ पुढे कंटिन्यू करा. ठीक है बाबा. नाम श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सभी को श्री स्वामी समर्थ. हमारा अगला जो दत्त यात्रा का दौरा होगा वो होगा दिनांक 26 मई 2024 को औदुंबर क्षेत्र का. औदुंबर की महिमा और औदुंबर क्षेत्र में क्या ऐसा हुआ कि औदुंबर इतना प्रसिद्ध क्षेत्र हुआ, उस गांव का नाम कैसे पड़ा, क्या हुआ. तो जो औदुंबर श्री क्षेत्र की जो महिमा है वो थोड़ी सी मतलब सिर्फ बताऊंगी आपको. ज्यादा तो मुझे भी कुछ नहीं पता है, मैंने भी सुना है और पढ़ा ही है सिर्फ. तो अगर कुछ गलती हो तो प्लीज क्षमा करना. श्री स्वामी समर्थ. औदुंबर औदुंबर एक्चुअली वो इस स्थल का नाम ऐसे पड़ा कि वहां पर कृष्णा नदी का किनारा है, ठीक है. और कृष्णा नदी के किनारे अनेकों असंख्य औदुंबर के वृक्ष होने के कारण, मतलब गांव के पूरे आसपास देखा जाए, गांव के अंदर देखा जाए तो पूर्ण औदुंबर वृक्ष है, इसलिए वहाँ का नाम औदुंबर पड़ा है, ठीक है. उस क्षेत्र का नाम औदुंबर रहा है. और उसके बाद में क्या हुआ कि दत्त प्रभु के स्वरूप, तो दत्त प्रभु का प्रथम स्वरूप है श्रीपाद प्रभु, ठीक है. द्वितीय स्वरूप है नरसिंह सरस्वती महाराज. तृतीय स्वरूप है स्वामी महाराज, ठीक है. तो जो श्रीपाद प्रभु और नरसिंह सरस्वती महाराज थे, श्रीपाद प्रभु और नरसिंह सरस्वती महाराज थे, उनका कैसा हुआ, श्रीपाद प्रभु का कालावधि समाप्त होने के बाद में नरसिंह सरस्वती महाराज का जन्म हुआ. तो जब नरसिंह सरस्वती महाराज का जन्म हुआ तो उनका जन्म कहाँ पर हुआ था, कारंजा, नरसोबा की वाड़ी, ऐसा कारंजा नगरी में उनका जन्म हुआ, ठीक है. तो कारंजा नगरी में उनका जन्म हुआ. वहां पर वो 8 साल के हुए तब उनका व्रत बंद हो गया था, मतलब. तो उसके बाद में उनको दीक्षा लेने के लिए, अब गुरु जैसे कृष्ण भगवान के गुरु कैसे सांदीपनी ऋषि हैं, तो ऐसे भगवान नरसिंह सरस्वती महाराज को दीक्षा लेने के लिए भेजा गया. तो जब गुरु शिक्षा लेने के लिए गए, गुरु दीक्षा लेने के लिए गए वो कहाँ गए, काशी क्षेत्र में गए. काशी में गुरु दीक्षा लेने के लिए गए तो वहां पर कृष्ण सरस्वती महाराज, इन्होंने गुरु दीक्षा दी उनको. तो जब उनका गुरु दीक्षा उनको मिली, उनकी गुरु शिक्षा पूर्ण होने के बाद में गुरु दीक्षा मिली. तो गुरु दीक्षा मिलने के बाद में संन्यास्त हो जाते. तो संन्यास्त जब हुए वो, तो संन्यास्त कभी भी मतलब एक जगह पर नहीं रहते. संन्यास्त हमेशा तप करने के लिए वो इधर उधर तीर्थ क्षेत्र में तीर्थाटन के लिए जाते रहते हैं. तो एक दिन क्या हुआ कि नरसिंह सरस्वती महाराज ने मतलब तीर्थ यात्रा करते करते चतुर्मास आ गया. जब भी कोई हम तीर्थ यात्रा करते हैं और बीच में चतुर्मास आ जाता है ना, तो हमें 4 महीने वहीं पर गुजारना होते हैं, ऐसा कहा जाता है. क्योंकि मतलब एक जगह पर वह सेवा करने का अलग ही वह तप का महत्व होता है. तो चतुर्मास का महत्व समझते हुए नरसिंह सरस्वती महाराज ने क्या किया, सीधे वो ऐसे तीर्थाटन करते करते औदुंबर क्षेत्र को आ गए. तो उन्होंने देखा कि अरे औदुंबर क्षेत्र तो कितना पवित्र क्षेत्र है,
वहां पर भुवनेश्वरी माता का मतलब एक साइड भुवनेश्वरी माता का मंदिर, एक साइड कृष्ण नदी के किनारे अक्कलकोट, इतना सुंदर स्वामी महाराज का मतलब स्थल, ये सब चीजें मतलब वहां उनको पता चल रही थी, क्योंकि वो तो स्वयं प्रभु का रूप ही थे ना, तो उनको तो सब पता था, वो तो सब उनकी लीलाएं होती, वो अपने लिए एक एग्जाम्पल बनकर आते हैं। तो उन्होंने तप करने के लिए वहां पर विराजमान हो गए। वो चतुर्मास करने के लिए, चतुर्मास पूर्ण करने के लिए वो वहां पर विराजमान हो गए। और वहां पर कैसा मतलब एक जैसे बोला जाता है ना कि जो भी तीर्थ क्षेत्र होता है, तो औदुंबर तीर्थ क्षेत्र के पास भुवनेश्वरी शक्तिपीठ है। मतलब भुवनेश्वरी माता का शक्तिपीठ होने से वहां अनेकों तपस्वी से चतुर्मास में तपस्या करते रहते थे। तो उन्होंने देखा यहाँ तो बहुत सारे तपस्वी, तो वो भी वहां पर तपस्या करने लगे औदुंबर में। वो जब वहां तपस्या करने लगे तो 2 महीने 10 दिवस का चतुर्मास उन्होंने वहां पर किया पूर्ण। तो जब उनकी तपस्या पूर्ण हुई, वो वहां से गए और उन्होंने वहां पर आशीर्वाद दिया कि मेरी विमल पादुका यहाँ पर रहेंगी। मतलब जो छपी हुई पादुका, जैसे मूर्ति बनाते हैं ना, मूर्ति बनाते तो मूर्ति कैसे छप जाती है, वैसे विमल पादुका उनकी वहां पर बन गई थी और विमल पादुका वहां पर स्थापित होगी। तो नरसिंह सरस्वती महाराज ने वहां पर कहा कि आज से मैं यहाँ पर विमल पादुका के रूप में विराजित रहूंगा। प्रभु ने वहां पर क्या किया, एक घोषणा कर दी। फिर उसके बाद में वो कहाँ पर चले गए, पास में ही एक छोटा सा गांव है नरसोबा की वाड़ी, नरसोबा की वाड़ी भर गए और नरसोबा की वाड़ी में रहने लगे। वहां पर उन्होंने 12 साल का मतलब तप किया, वहां पर 12 साल उन्होंने अपना जीवन गुजारा। उसके बाद में गाणगापुर में स्वामी महाराज के रूप में वो आए और वहां पर मतलब वहां पर उन्होंने 24 साल तक तपस्या की और श्री स्वामी समर्थ नाम से वो वहां पर क्या हो गए, विराजमान हो गए। तो ऐसे भगवान नरसिंह सरस्वती महाराज की जो मतलब जन्म से और उनके शरीर त्यागने तक की यात्रा का, वो जब मतलब दूसरा स्वरूप उन्होंने लिया स्वामी महाराज का, तब तक की ऐसी यात्रा उनकी रही थी। तो औदुंबर क्षेत्र जो है, वहां पर स्वयं श्रीपाद प्रभु के रूप, ठीक है, स्वयं दत्त प्रभु के रूप कहो, स्वयं नरसिंह सरस्वती महाराज कहो या स्वयं स्वामी महाराज कहो, वहां पर उन्होंने बहुत समय अपना गुजार कर एक विलीन तपस्या की। तो विलीन तपस्या होने के कारण वह तीर्थ क्षेत्र दत्त प्रभु का अत्यंत रमणीय और अत्यंत प्रिय क्षेत्र माना गया है। तो हम जो अगली यात्रा करने वाले हैं औदुंबर की, वह औदुंबर की यात्रा करने का महत्व आप समझ सकते हैं कि दत्त भगवान के प्रिय क्षेत्र पर जाकर, अत्यंत प्रिय, प्रिय भी नहीं बोल सकते, अत्यंत प्रिय क्षेत्र पर हम जाकर एक दिन का गुरुचरित्र पारायण करने वाले हैं। गुरुचरित्र पारायण का वो फल हमें कैसे प्राप्त होगा और दत्त प्रभु की सेवा हम कैसे कर पाएंगे, और वो भी कृष्णा नदी के किनारे। एक्चुअली कृष्णा नदी बहुत सुंदर नदी है, नाम से ही हम सोच सकते हैं कृष्णा नदी मतलब कृष्णा नदी का कलर बोलते हैं सांवला होता है, वह कृष्णमय नदी है, वहाँ स्वयं कृष्ण विराजमान होते हैं। उस नदी के किनारे अगर हम प्रभु की सेवा करेंगे तो हमें कितना सुंदर फल प्राप्त होने वाला है। साथ ही वहाँ पर देखा जाए तो ब्रह्मानंद स्वामी महाराज का मठ भी है। ब्रह्मानंद स्वामी बोले तो कौन, ब्रह्मानंद स्वामी एक तपस्वी योगी, महान तपस्वी थे। वो गिरनार क्षेत्र पर शायद गिरनार क्षेत्र पर उनकी यात्रा जो थी सन 1826 में उन्होंने गिरनार क्षेत्र पर बहुत तपस्या की है। वहां पर तपस्या करने के बाद में वो सीधा उनको दृष्टांत मिला दत्त प्रभु का, और दत्त प्रभु के दृष्टांत से वो डायरेक्ट कहाँ पर आए थे, औदुंबर क्षेत्र को आए थे। तो वहाँ उनका भी ब्रह्मानंद स्वामी का मठ है। मतलब हम बहुत ऐसा बोल सकते हैं पंच महायोगों को मिलाकर, ठीक है, हम वहां पर मतलब पारायण करने वाले हैं और इतना सुंदर वहां पर पारायण होने वाला है। तो आप समझ सकते हैं उस दिन क्या है पता है क्या, पूर्णिमा है, बुद्ध पूर्णिमा भी है उस दिन। तो एक अति रमणीय योग हमारे लिए आया है औदुंबर क्षेत्र का। तो आप सभी से नम्र निवेदन है कि आप औदुंबर क्षेत्र में आए और उस भूमि पर, उस पावन पवित्र भूमि पर अपना जीवन सफल बनाए पारायण करके।
वह एक दिवसीय पारायण हमारे अनेक प्रश्नों का उत्तर हमें देगा, हमारे अनेक जन्मों के पाप जो होंगे वो नष्ट कर देगा, हमारे जन्मों के जो किए गए पुण्य हैं उनका फल हमें प्राप्त होकर दत्त प्रभु के दर्शन करवाएगा। हो सकता है कि साक्षात भगवंत हमें कहीं न कहीं किसी स्वरूप में दर्शन दे। तो इस क्षेत्र का महत्व समझते हुए आप सभी से निवेदन है कि जल्दी से जल्दी औदुंबर यात्रा के लिए आप अपना नाम दें, अपनी नाम नोंदणी करवाएं। और आप लोगों के लिए एक महत्वपूर्ण इतनी सुंदर सुविधा दादा ने करके दी है कि पूना से बस का आयोजन किया जा रहा है। जैसे जैसे संख्या बढ़ती रहेगी बस का आयोजन वैसे किया जाएगा। तो बस भी आपको अवेलेबल है। बस से जाने के लिए आपको रात में 9 बजे निकलना है। सुबह 3 से 4 या 4 से 5 के बीच में आप औदुंबर क्षेत्र में स्थानांतरित हो जाएंगे, मतलब आप वहां पर पहुंच जाएंगे। तो बस का जो मतलब बस की जो क्या बोलते हैं यात्रा है वो भी बहुत सफल रहेगी यात्रा, क्योंकि ज्यादा दूर का सफर नहीं है, इसलिए हमको कोई टेंशन नहीं है। साथ ही खर्चा भी जो है बस का 700 के अंदर अंदर बस का आने जाने का दोनों का खर्चा है। तो आप इस बात का भी ध्यान रखेंगे। और आपको मतलब अभी बस वाले से बात नहीं की है, मैं लगभग आपको बता रही हूँ कि 700 के अंदर आने जाने का खर्चा है। तो आप इसमें समझ जाए कि आपको बहुत कम खर्चे, मतलब आप 1500 रुपए के अंदर आना जाना रहना खाना पीना सब कुछ आपका कर सकते हैं, इतना आप समझ सकते हैं। तो आपको बहुत सुवर्ण संधि बोले तो अत्यंत प्लेटिनम योग हमारे लिए आया है। तो हमको उस महत्व को समझते हुए, औदुंबर तीर्थ क्षेत्र का महत्व समझते हुए, दत्त प्रभु की अपार महत्व करुणामय शक्ति समझते हुए हमें औदुंबर तीर्थ यात्रा करनी है। औदुंबर तीर्थ यात्रा का महत्व समझकर वहां पारायण करना है। और गुरु चरित्र क्या होता है, गुरु कष्टों को भोग कर, मतलब गुरु अपने कष्टों को भोग कर हमें गुरु करुणा कैसे प्राप्त होती है, गुरु दर्शन कैसे होते हैं, गुरु चरण कैसे होते हैं, गुरु चरणों का क्या महत्व होता है, गुरु हमें क्या देकर जाते हैं, गुरु हमें क्या शिक्षा देते हैं, गुरु हमारे जीवन में क्या महत्वता रखते हैं, यह सभी का ज्ञान हमें तभी आ पाता है जब हम एक बार गुरु चरित्र को पढ़ते हैं। और जब हम कोई सामूहिक पारायण करते हैं, तो जैसे पिठापुर पर सामूहिक पारायण के अत्यंत अनेकों उत्कृष्ट अनुभव आए हैं, वैसे ही हमें इस औदुंबर क्षेत्र में दादा का कहना है, दादा का स्वप्न है कि वहां हम जाकर लगभग 3 से 3,500 लोग वहां जाकर पारायण करें। तो यह स्वप्न को साकार करने में हमें आप सभी का सहयोग प्रदान करें। आप सभी का सहयोग हमें हमेशा अपेक्षित रहा है और आप सभी के सहयोग से ही हम सभी कार्य सफल कर सकते हैं। साथ ही आपका मतलब आपका जो सहयोग है वही वहां पर एक अत्यधिक ऊर्जा मतलब एक प्रदान करता है कि नहीं बहुत अच्छा नियोजन कर सकते हैं और अच्छा सेवकारियों के लिए क्या मतलब हम दत्त भक्तों के लिए सेवा कर सकते हैं। तो यह हमको आपकी सेवा करने का मौका दें और वहां पर दत्त प्रभु की सेवा के लिए आप स्वयं हाजिर हो, यही आप सभी से निवेदन है। तो औदुंबर के लिए आप नाम नोंदणी करें। आपके संपर्कित एडमिन जो भी हैं उनको आप अपना नाम बताएं, अपना जो भी आप जहाँ रहते हैं वहाँ का नाम बताएं। आप कैसे जाने वाले हैं, आपको बस प्रिफरेबल है या आप ट्रेन से जाने वाले, ट्रेन से अगर आप जाने वाले तो अपना टिकट बुक करें। अगर आपको अड़चन कुछ आ रही है, कुछ प्रॉब्लम आ रही है तो आप संपर्कित एडमिन से संपर्क करेंगे। और यह औदुंबर क्षेत्र के लिए आप प्रयासरत रहेंगे। अपने आसपास अपने रिश्तेदार, अपने फ्रेंड सर्कल मतलब सखी सहेली जो भी आपका कुछ है, अनेकों आपके ग्रुप होंगे या अनेकों आपका मतलब पास कॉलोनी होगी, वहां पर आप अत्यधिक प्रचार प्रसार करें, यही आप सभी से निवेदन है। और इतना ही कहना चाहूंगी, की गई सारी सेवा मैं प्रभु चरणों में अर्पण करना चाहूंगी। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्री स्वामी समर्थ। जागृति ताई बोलना है, आप बोलिए। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सर्वांना। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आयुष्यात दुःख असतं ते दुःख प्रत्येकालाच असतं. म्हणजे कोणाला कोणत्या प्रकारचं, कोणाला कोणत्या प्रकारचं. ते म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, तर असं सुखी असं कोणीच नाही. जर तुम्हाला वाटत असेल की माझा प्रश्न खूप गंभीर आहे किंवा मला खूप प्रश्न मोठा आहे की मला खूप मोठं दुःख आहे, तर आपण ज्यावेळेस दुःखात असतो ना, त्यावेळेस आपण सर्वात जास्त दुःख ज्या व्यक्तीला असतं ना त्याच्याकडे बघावं. आणि ज्याला जास्त सुखी, आपण जास्त सुखी आहोत असं वाटत असेल, तर आपण आपल्यापेक्षा जास्त सुखी व्यक्ती कसा राहतो तर ते बघावं. अत्यंत सुखी व्यक्ती असतो ना, त्याच्याकडे सगळं ऐश्वर्य असेल, धन संपत्ती ऐश्वर्य सगळं असूनही त्याला विचारावं की तुला रात्रीची झोप आहे का, तर त्या व्यक्तीला रात्रीची झोप नसते. आपल्याकडे जे आहे त्याच्यात आपण सुख मानून ज्यावेळेस जगत असतो ना, त्यावेळेस आपल्याकडे सगळं काही असतं. त्याचे आता आपण म्हणतो मनाची श्रीमंती महत्वाची असते, तशीच मनाची श्रीमंती ज्याच्याकडे असते ना त्याच्याकडे सुख नांदत असतं. तर आपण आयुष्यभर सुखाच्या मागे पळत असतो, तर सुखाच्या मागे न पळता आपण सेवेमागे जायचं. दुःख प्रत्येकाला येतं. सगळे म्हणतात मला दुःख आहे, मला दुःख आहे. तर दुःख कसं, दुःखात कसं असतं बघा, नदीकडून शिकावं. ती नदी डोंगराच्या याच्यातून म्हणजे कड्या कपारींमधून ती प्रवाह करत चालते, म्हणजे रस्ता शोधत चालत असते आणि थेट समुद्राकडे येऊन मिळते. तर आपल्या आयुष्यात ज्यावेळेस दुःख येतं ना, ते दुःख सगळ्यांना दाखवण्यापेक्षा जे दुःख आहे ते स्वामींना सांगावं आणि सेवेत आपल्याला विलीन करून घ्यावं. ज्यावेळेस आपण दुःख इतरांना सांगतो त्यावेळेस ते दुःख वाढत जातं. आपण ज्यावेळेस दुःख साईडला ठेवून सुख वाटत फिरतो त्यावेळेस आपल्याला सुखच भेटत असतं. बघा, आता प्रत्येकाला प्रश्न पडतो, आपण किती दिवस दुःख भोगायचं आपल्याच वाटेला, का दुःख, आपण सत्य आहोत, आपण खरे आहोत, वाईटाला का नसतं, खऱ्यालाच का असतं. तर बघा, प्रत्येक आता दगडापासून मूर्ती बनते, सगळे दगड असतात. एखादा दगड असा असतो की त्याची निवड मूर्तीसाठी केली जाते, तर ती मूर्तीसाठी ज्यावेळेस त्या दगडाची निवड केली जाते त्यावेळेस त्याला घणाचे घाव सोसावे लागतात. त्या घणाचे घाव सोसून त्यावेळेस त्याच्या मूर्तीमध्ये परिवर्तन होत असतं. ते ही मूर्तीमध्ये परिवर्तन होऊन त्याच्यावर ती प्रसन्नता वाटत नाही. आता आपण अनुभव घेऊ शकतो. आपली अयोध्येमधील श्रीरामांची मूर्ती. श्रीरामांची मूर्ती तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. सगळीकडे मूर्तीची प्रतिष्ठापना होण्याच्या आधी फोटो व्हायरल झालेले होते. बघितलेच असतील सर्वांनी. ज्यावेळेस तुम्ही ती मूर्ती बघितली आधी, ती सगळ्यांना अशी अट्रॅक्शन म्हणजे आकर्षक वाटली नाही. पण ज्यावेळेस त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्यावेळेस तिच्यामध्ये काहीतरी आपल्याला अनुभवायला भेटलं, म्हणजे तेज, आपोआप तेज प्राप्त होत असतं. तसंच आपल्या आयुष्यात असतं. आपल्याला घणाचे घाव सोसून त्या मूर्तीमध्ये रूपांतर होत असतं. पण ते आपलं कसं असतं, दुःख आलं तर आपण वेगळ्या ट्रॅकला जात असतो. काही चुकीच्या मार्गाला, काही अध्यात्माकडे, काही म्हणतात मला त्रास होतो, मी सेवा करणार नाही, देवाने वाईट केलं, तीच खरी आपली परीक्षेची वेळ असते. तर अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर बघा, दूध असतं, दुधाकडून शिकावं. दूध आपण तापवतो त्यावेळेस त्याच्यातून दुधाला तापवावं लागतं, त्यावेळेस साय निघत असते. आणि साय आपण ज्यावेळेस बाजूला काढून त्याचं दही मुरवत असतो. त्या दही मुरवल्यानंतर म्हणजे थोड्या दिवस ते मुरतं, त्याचं दहीमध्ये रूपांतर होतं. ते दही आपण घुसळतो. ज्यावेळेस ते दही घुसळत असतो घुसळल्यानंतर त्याच्यातून निघतं लोणी. आपण लोणी. मग त्या लोणीला नंतर आपण खूप कढवत असतो. खूप म्हणजे त्याला प्रचंड प्रमाणात आपण ज्यावेळेस तापवतो त्यावेळेस त्याचं कुठेतरी रूपांतर हे तुपात होत असतं. बघा, जे 40 रुपये लिटरचं दूध असतं त्याच्यातून आपण थोडी साय, थोडंसं घुसळून म्हणजे त्याच्यातलं पाणी अलग करून त्याच्यानंतर तुपात रूपांतर होतं. त्यावेळेस त्या तुपाची व्हॅल्यू किती असते आणि ते तूप आपल्याला साजूक तूप म्हणून किती महाग जातं हे काही कोणाला सांगायची गरज नाही. सगळ्यांनाच माहिती आहे. तर आपल्याला साजूक तूप बनायचं असतं. तर त्यामुळे ही बघा, या उदाहरणातून तुम्हाला कळतंय की कसं कसं कोणत्या कोणत्या परीक्षा देऊन तूप बनत असतं. तसंच आपल्या आयुष्यातले उदाहरणं असतात.
आपल्याला ते आयुष्यातले जे उदाहरणं असतात त्याप्रमाणे आपल्याला तसंच दुधाच्या प्रमाणे आपल्या आयुष्यात सगळे चालत असतात. त्याप्रमाणे आपण सगळं दुःख सहन करून हळूहळू सुखेचा किरण आपल्याला दिसतो आणि सुख आपल्या आयुष्यात नांदतं. आणि ते कसं असतं बघा, दुःख आल्यावरती ज्यावेळेस खूप दुःख आपण सहन करतो तर त्यावेळेस आपल्याला दुःख हे शून्य वाटतं. आणि ज्यावेळेस दुःखानंतर आपल्या आयुष्यात ज्या दिवशी सुख येतं त्यावेळेस ते सुखाची व्हॅल्यू पण बॅलन्स मध्ये राहते. नाहीतर आपण आधी जगत असतो ना, सुख आलं तर खूप भारावून जातो किंवा दुःख आलं तर खूप डिप्रेशन मध्ये जातो. पण ह्या दुःखामधून ज्यावेळेस आपण वरती निघत असतो ना त्यावेळेस आपल्याला दुःख पण छोटं वाटतं आणि सुख पण छोटं वाटतं. सम बॅलन्स म्हणजे दोघं बॅलन्स मध्ये वाटत असतात. त्याच्यावरून आपण ठरवायचं की आपल्याला काय बनायचंय, वेगळ्या ट्रॅकला जायचं का अध्यात्माकडे जायचं, स्वामींकडे जायचं, सेवा करायची. आपण काय करतो, याला अनुभव आला, मला आला नाही, मग मला आला पाहिजे अनुभव. अनुभव येण्यासाठी सेवा करायचीच नाही. सेवा करायची तर मनोभावे स्वामींची करायची. तुम्ही काय करता, थोडासा त्रास होतो, नाही मला एवढीच सेवा दिलेली आहे, मला एवढा त्रास होतो, तुम्ही सेवा कशाला करू? जेवढा तुम्हाला त्रास होईल ना त्याच्या दुप्पट तुम्ही सेवा करा. त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी चांगला मार्ग मिळेल. त्यावेळेस तुम्ही स्वामींच्या कुठेतरी जवळ जाणार. यांच्या इथे स्वामींच्या लीला होतात, यांना अनुभव येतात, आपल्याला कसा अनुभव येत नाही. ते प्रारब्ध असतं. प्रारब्धातले पुण्याचा बॅलन्स असतो तो. आणि ह्या आपण ज्या जीवनात जगत असतो त्याच्यातले सेवेचा प्रभाव असतो. ज्यावेळेस ते दोघं मॅच होत असतात त्यावेळेस ते कुठेतरी त्यांची जे असतं ते कुठेतरी मॅच होऊन अनुभव स्वामी लीला होत असतात. आपलं जर प्रारब्धामध्ये खूप दोष असतील तर हळूहळू कमी होऊन त्यावेळेस आपण सेवेला लागतो. त्यावेळेस आपल्याला अनुभव येत असतात. प्रत्येकाच्या याच्यात इन्स्टंट चमत्कार नाही होत ना. आपण कसं असतं, एक स्वामी चरित्र करतो किंवा 3 गुरु चरित्र करतो. आपण म्हणतो आम्ही खूप स्वामी सेवा करतो. ज्यावेळेस आपण हिमालयात बसणारे, जे तपश्चर्या करणारे साधू संत असतात, 12-12, 24-24 वर्ष म्हणजे 12 वर्षाचं एक तप होतं. जर एक 2-2 तप करून त्यांना देव प्रसन्न होत नाही तर आपण एक गुरुचरित्र ग्रंथ किंवा एक नवनाथ ग्रंथ एकदा पारायण केल्याने आपल्याला कसं सगळं काही सुटेल? नाही सुटणार. कारण की आपण कसं असतं, दुःख आलं का पळालो स्वामींकडे, सुख आलं का गेलो सुखाच्या याच्यात. तसं न करता आपण जे हल्ली जगतोय एक सातत्य आपल्या सेवेत ठेवायचं. का हा पुढे चालला त्याला हे करायचं, तसं नाही करायचं. तुम्ही पण जाणार हळूहळू. सेवा करा, सेवेने सगळं भेटत असतं. आणि स्वामी सोबत असताना तर सगळं शून्य असतं. सगळं म्हणजे दुःख हे शून्य असतं. ज्यावेळेस दुःखात स्वामी आपल्या सोबत असतात तर सुखात पण स्वामींच्या सोबतच चालायचं. आता बघा, स्वामी म्हणजे काय? स्वामी म्हणजे कळणं सोपं आहे. मीपणाचा स्वाहाकार केला त्यावेळेस स्वामी आपल्याला कळतात. सेवा कशी करावी तर बाळपणासारखी करावी. तर बाळपण बनण्यामागे न लागता आपण तत्व समजून घेणं महत्वाचं असतं. कोणी जास्त समजून घेण्यापेक्षा आधी स्वामी चरित्र समजावून घ्या, स्वामी चरित्रातले पात्र समजावून घ्या, सेवेत सातत्य ठेवा. नंतर गुरुचरित्राकडे वळा. गुरुचरित्राकडे ज्यावेळेस तुम्ही जाणार त्यावेळेस तुम्हाला कळेल की गुरु काय असतात किंवा काय म्हणजे काय असतं. बघा, आता आपण सेवा करतो, थोडी सेवा करतो तरी आपण म्हणतो आम्ही सेवा करतो, आम्ही सेवा करतो. स्वामी चरित्र जर नीट वाचलं ना तर स्वामी चरित्रात सांगितलेलं आहे, आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवणारे लोकात. आपण थोडीशी सेवा करतो तरी आपण सांगतो आम्ही स्वामींचे सेवेकरी, आम्ही स्वामी भक्त, आम्ही अशी सेवा केली. स्वामींनी ते स्वामी चरित्रामध्ये सांगितलेलं आहे आणि आपण तेच करत फिरतो, आम्ही आहोत स्वामी भक्त मिरवत फिरतो लोकात. असं न करता आपली सेवा कितपत आहे, आपण कितपत सेवा करतो हे फक्त स्वामींना कळणं गरजेचं आहे. लोकांना कळणं गरजेचं नाहीये. लोक काय आपल्याला वेड्यातच काढतील. ज्यांना पटलं ते चांगलं म्हणतील, ज्यांना नाही पटलं ते वाईट म्हणतील. तसंच असतं. आणि बघा, सत्संगती ही आपल्या महत्वाची आहे. जर आपली संगत चांगली असेल तर आपल्याला चांगलेच गुण मिळत असतात. आपली संगत खराब असली तर खराब आपण वाईट वळणाला जात असतो. त्यातलंच बघा, आपले आचरण चांगलं असलं पाहिजे किंवा ते म्हणतात ना, संग तसा रंग, तशी गोष्ट असते. आपल्या संगतीला आता वाल्याचा वाल्मिकी झाला, चांगल्या म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला. जर दुसऱ्या ट्रॅकला गेला असता तर वाल्मिकींचं नाव आपण घेतलंच नसतं. तर आपल्याला कुठून तरी चांगली संगत मिळते तर त्यावेळेस आपण सत्संगतीला जात असतो. दृष्टांच्या संगतीला जर राहून आपण दृष्ट बनत असतो.
आणि म्हणजे आता बघा हल्लीची मुलं असतात ना, वाईट ट्रॅकला गेली की ती वाईट कडेच भरकटत जातात. कोणीही असो, तुम्ही घ्या किंवा मी, म्हणजे कोणीही असतं. सतसंगती म्हणजे संगत आपल्याला महत्वाची राहते. वाईट विचारांचा प्रभाव आपल्या मनावर खूप फास्ट होतो. चांगला विचार आपल्याला आवडणार नाही, कडू वाटतात ना ते, कारण की आपण चांगलं म्हणत असतो. ज्यावेळेस वाईट सांगितलं ना, आपण वाईटकडे एकदम फास्ट मध्ये प्रभावित होऊन तिकडे फास्ट मध्ये जात असतो. तसं न करता आपण सुसंगतीकडे यावं. तर आज आपण जर बघितलं तर आपण कशामुळे जास्त बिघडतोय, तर टीव्ही आणि मोबाईल या 2 गोष्टींचा जर आपण चांगला वापर केला तर चांगल्या ट्रॅकला जाऊ, वाईट वापर केला तर चांगला. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या कोरोनासारख्या आहेत, की त्या आपण त्यांच्या आहारी गेलो की ते लगेच अटॅक करतात. तसं न करता सतसंगती म्हणजे स्वामींच्या सेवेला लागा. आपण काय करतो, आपलं खूप वर्ष वय होऊन जातं, 50-60, आता बरेच आहेत की त्यांचं वय होऊन जातं त्यावेळेस स्वामी सेवेकडे येतात. तसं न करता तुम्ही हल्लीची जी मुलं आहेत म्हणजे लहान वयापासून म्हणजे बालसंस्कार द्या. त्यांना ज्यावेळेस तुम्ही लहान वयात बालसंस्कार देणार तर ते मोठे होऊन चांगले संस्कारी बनणार आहेत. तुम्हाला त्यांच्या भविष्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. जर तुम्ही त्यांना आतापासून काहीच नाही सांगणार, स्वामी काय, सेवा काय, अध्यात्म काय, त्यांना तुम्ही आता पटवून सांगणार तर ते चांगल्या ट्रॅकला जाणार आहे, नाही तर नाही. आपण चांगल्याच्या संगतीत चांगले बनत असतो, वाईटाच्या संगतीत वाईट बनत असतो. तर त्याप्रमाणे आपल्याला ठरवायचं की आपल्याला चांगल्याच्या संगतीला जायचं की वाईटाच्या संगतीला जावं. तर एक हे आहे म्हणजे अ, एक म्हणजे मोरोपंतांनी एक म्हटलेलं आहे की सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो. म्हणजे स्वामींकडे अशीच प्रार्थना करायची रोज की सुसंगती आम्हाला कायम लाभो आणि चांगलेच वाक्य आमच्या कानी पडो. ज्या दिवशी आमच्या कानी वाईट शब्द पडो तर ते आमच्यापासून लांब राहो, अशी प्रार्थना करायची आणि चांगल्याच्या सानिध्यात जायचं काम करायचं. म्हणजे कसं, वाईट विचारांना लांब फेकायचं, चांगले विचार. वाईट बोलणारे खूप राहतील, पण आपण वाईटाला जास्त आपल्यावर ओढून घेतो आणि चांगल्याला लांब फेकतो. तर चांगल्याला ऍक्सेप्ट करून वाईटाला लांब करा, म्हणजे विचारांना सांगते. तर आपल्या प्रभावात राहून जी व्यक्ती असते, चुकीची व्यक्ती ही आपल्या प्रभावात सुधरत असते. तर त्यावरून आपण ठरवायचंय की आपल्याला कोणत्या ट्रॅकला जायचंय. तर एवढंच मी सांगेल आणि स्वामींकडे मागताना नाही ना, फक्त एवढंच मागा की आमच्या आयुष्यात सुसंगती लाभो, म्हणजे आपली जी पुढची पिढी असणारी ही चांगली असणारी आणि संस्कारी पिढी असणारी. एवढंच सांगते. श्री स्वामी समर्थ. काही चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्रीवल्लभा चरणार्पणमस्तु. स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. कसा आवाज? हा दादा येतोय. जास्त वेळ बोलणार नाही, थोडाच वेळ बोलू. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेवेकरी बंधूंना नमस्कार. बघा, अभिरुचिताई यांनी जरूरताई यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलेले सर्वांना, आणि आपल्या प्रत्येकाच्या आत्मचिंतनातून ही विचार प्रणाली तयार होत असते. आयुष्याला आलेले अनुभव, यातून चिंतन, ग्रंथांचं, अनुभवाचं आणि या मार्गदर्शन मीटिंगमधून बरेच काही जिज्ञासू ज्या वृत्ती आहेत, त्या ज्यांना काय काय हवं असेल महाराज निश्चितच इथून देत असतात, आणि त्या माध्यमातून ही स्वामींच्या इच्छेने अप्रतिम अशी घडण होते. आपले स्वतःचे वैयक्तिक अनुभव, आलेले अनुभव, त्यातून मंथन केलेले विचार हे आपल्या पुढे ऍडमिन मधून भगिनी पुरुष बंधू व्यक्त करत असतात. आणि ही एक फार मोठी प्रयोगशाळा आहे, आध्यात्मिक शाळा.
तिथे जीव कशा पद्धतीने घडवला जातो ही अनंताची चैतन्याची खाण आहे. आणि ह्या अनंत चैतन्य शक्तीमध्ये प्रत्येक जीवाचा अधिकार आहे की तो विलीन झाला पाहिजे. हाच त्याचा मूळचा ध्यास असला पाहिजे. नम्र झाला भूता त्याने खाऊन दिले आनंद, असं तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. तर नम्र होऊन आपण त्या अनंताचं मालिक झालं पाहिजे किंवा त्या अनंतात सामील झाला पाहिजे. तर हे सगळे द्वार कधी ओपन होतात? श्री गुरूंच्या कृपेने. गुरूंचं महत्व भरपूर काही सांगितलेलं अध्यात्मामध्ये. सध्याच्या काळात तसे गुरु नाहीत तुझी तलावरती ते आपल्या जीवांचा उद्धार करतील. मायेत अडकलेले, मोहामध्ये अडकलेले, सिद्धीमध्ये अडकलेले, प्रसिद्धीत अडकलेले आणि राजकारणी गुरु गल्लगुली सापडतात. विशेष स्वतःचं महत्व टिकून ठेवण्यासाठी केविलवाणी धडपण, ही अशी केविलवाणी धडपड केल्यानंतर तुझं अध्यात्म किती % आहे हे शंकास्पद आहे. मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा साधं सरळ घडणं याला खूप महत्व आहे. अध्यात्मामध्ये फक्त भक्तीला विशेष महत्व आहे. हा गुरु भक्तीचा मार्ग आहे. आपण अनेक देवी देवतांच्या सेवा केल्या असतील, जप तप पारायण केले असतील, अद्भुत आणखी काही तुमच्याकडनं करत नकळत स्वामींच्या इच्छेने सेवा केली असतील, पण देवतांच्या सेवा, दैवत्वाच्या सेवा, कुलदेवतांच्या सेवा, ग्रामदेवतांच्या सेवा, इष्टदेवतांच्या सेवा, तीर्थांच्या सेवा, संतांच्या सेवा, साधूंच्या सेवा, या सेवा आणि गुरूंची सेवा जमीन आसमानचा फरक आहे. लक्षात घे. परत एकदा सांगतो, तीर्थांच्या, कुलदेवतांच्या, पितरांच्या, इष्टदेवतांच्या, ग्रामदेवतांच्या, साधूंच्या, संतांच्या, तीर्थांच्या अनेक सेवा आपल्याकडनं पुण्यात्मक सेवा घडल्या असतील. त्याही पलीकडे एक गुरु सेवा असते. या दोघींमध्ये अंतर जमीन आसमानचं आहे. गुरूंच्या सेवा ह्या अद्भुत असतात. गुरु तत्व हे विशाल आणि अद्भुत असतात. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. गुरु म्हणजे काय? बऱ्याच पंथांमध्ये मानवी देहाला गुरु मानत नाही किंवा ती कल्पनाच मान्य नाही. कारण परमेश्वर हा निराकार, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. मोह माया प्रचंड आहे, त्यात सगळे आसक्त असल्या कारणाने मानवी देहाला गुरु मानणं अनेक धर्मपंथांना मान्य नाही. त्यांची प्रणाली आहे, त्यांचे विचार आहेत. पण निर्गुण निराकाराचं महत्व जसे साक्षात्कार करून देण्याची ताकद देहधारी गुरूंमध्ये असतात. येथे दिवस मूर्ती पूजा, फोटो पूजा, अभिषेक, पूजन किती दिवस करणार? यातून काय मिळणार? थोडंफार सात्विक प्रभाव तुमच्यात निर्माण होईल, एवढंच. पण गुरु याही पेक्षा निराळे असतात. कदाचित जर देहधारी गुरु स्वामींच्या कृपेने जर आपल्याला मिळाले तर देहधारी गुरु म्हणजे काय असतात? देहधारी गुरु ही अशी शक्ती असते, ती एवढी अद्भुत असते. अशा गुरूंच्या संपर्कात प्रवास कसा होतो बघा. अध्यात्म हे अननोन शास्त्र आहे सगळ्यांसाठी. जे दिसत नाही ते अध्यात्म आहे. फक्त विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून त्यावर चालणं, अंधारात चालणं म्हणजे अध्यात्म आहे. समजा एखाद्या मुंगीला जर दिल्लीचा प्रवास करायचा असेल तर ती ज्या जागेवर आहे तर दिल्लीत तिला गाठायची असेल तर त्या मुंगीला एवढ्या तिच्या कृतीनुसार दिल्ली गाठता येईल का? हा प्रश्न आहे. कारण देवी देवतांच्या सेवा केल्या, थोडाफार आधार मिळेल तर दिल्ली गाठणार नाही. पण तेच जर एखादा व्यक्ती दिल्लीला जाण्या प्रवासात जर बसला आणि ती जर त्या शर्टावर किंवा त्याच्या सोबत जर असेल मुली तर सहज काही तासातच ते मुलं मोठं अंतर पार करते. तसंच हे परमेश्वराने आपलं असं अनंताचं अंतर आहे, ते काही जन्मातच नाही, गुरूंच्या कक्षेमध्ये त्या जन्मात पार होऊ शकतात.
एवढं सगळं निर्माण केलं बाह्यांच्या जगतात परमेश्वराने, आणि आत्मा, अंतरात्मा यात जर त्यांनी परमेश्वराचं आत्मस्वरूपात जर स्थान ठेवलं, आत्मा हाच परमात्मा, तर हे जाणण्याचं जे रहस्य आहे ते करून देण्याचं सामर्थ्य म्हणजे गुरु. आता अनंत जन्मांची खान किंवा अनंत शक्तींची खान, मूळ तत्वाचा परिचय आपल्या आतच आहे. अनेक तीर्थांची शक्ती, नवीन ब्रह्मांड निर्माण करून परत मोडून टाकणं किंवा सगळं परमेश्वराकडे जी शक्ती आहे ती आपल्या आत्म्यातच विराजमान. गुरु बाहेरून काही आणून देत नाही आपल्याला. आपले बोधक कर्मानुसार आपण वासनामय झालोय आणि उलट्या पोलांटोड्या खातो, कारण ते शास्त्राचा आपल्याला अभ्यासच नाही. आपण मोहमायेत पडून भोग, विषारी भोग भोगून आपण आपलं जीवन संपवतोय, अमूल्यच मानवी जीवन. तर त्याचं महत्व पटवून देणारे हे देहधारी गुरु असतात. त्या ठिकाणी ज्ञान मार्ग सांगितला जातो, काही ठिकाणी योग मार्ग सांगितला जातो, आणि काही ठिकाणी भक्ती मार्ग सांगितला जातो. ज्ञान मार्गाचे टप्पे फार वेगवेगळे असतात. तर कर्म मार्ग वगैरे ह्या गोष्टींचा सांगितले गेलेत, विषय सांगितले गेलेत. तर ते विषय फार कठीण आणि ते विषय न पटण्यासारखे होते अर्जुनाला. योग मार्गामध्ये मोठमोठे योगी झाले, त्यात कुंडलिनी शक्ती जागृत करणं, सप्तचक्र जागृत करणं, कठीण अशा साधना गुरूंच्या सान्निध्यात राहून त्या जीवात्म्याला घडवलं जातं, त्याचा परमात्मा केला जातो. आणि कलियुगामध्ये भक्ती हे याचे उत्तम साधन आहे. परमेश्वराची उत्तम भक्ती करून माध्यम जर उत्तम गुरु असेल तर परमेश्वराची गाठ भेट आणि मोक्षासह जबाबदारी घेतली जाते आणि उत्तम पद्धतीने तो योग गुरूंच्या सान्निध्यात राहून पार करता येतो. तर अर्जुनाला लाभलेला गुरु, देहधारी गुरु म्हणजे भगवान कृष्ण होते, गोपाळ कृष्ण होते. तर त्या माध्यमातून ते गुरु त्यांना देहधारी मिळाल्यामुळे त्यांनी अनेक उपासना केल्या. दुर्गा देवीच्या केल्या, शिवाच्या केल्या, विष्णूच्या केल्या, खूप उपासना पांडवांनी केल्या. शिवकालीन मंदिर आहेत शिवाचे, त्यांनी विष्णूंचे मंदिर बांधले, शिवाचे बांधले, देवी देवतांच्या अनेक प्रकारच्या उपासना केल्या, तर गणपतीच्या उपासना केल्या इतिहासामध्ये आहे. सगळं करून पण देहधारी गुरूंचं ज्ञान जेव्हा ते गीते स्वरूपात त्यांना मिळालं ते अद्भुत होतं. आणि ते परमतत्वाची प्राप्ती त्या अर्जुनाला त्या ज्ञानाने करून दिली. तर विश्वामध्ये तीर्थांचं महत्व, प्रत्येक वस्तूंचा साक्षात्कार करून देण्याची ताकद गुरूंची असते. म्हणून गुरु हे अवर्णनीय आहेत, त्यांची तुलना कुठल्याही वस्तूशी होऊ शकत नाही. गुरूंवर नितांत श्रद्धा, प्रेम जर आपण ठेवलं, निश्चितच भवसागरात ही मैया पार होते. या विचाराच्या मोहमायाच्या भवसागरामध्ये आपण सर्व डुबून मरायला लागलो. काही शेष गाठी शिकवणे असतील ते संपवून बघून संपवले जातात आणि या कर्मभूमीवर दुर्गतीस पाठवलं जातं. दुर्मती करून दुर्गतीत पाठवलं जातं, वाईट गतीला पाठवलं जातं. असा हा कलियुगाचा नियम. आणि नियमाच्या ओलांडून आपल्याला त्या कालाच्या विरुद्ध दिशेला जाऊन साधना करायची. या कालाच्या प्रवाहात जो सक्सेस झाला तो ह्या काळात गेला. कुठलंही तत्वज्ञान कुठल्याही काळात धर्माचं तत्वज्ञान कालाच्या विरुद्ध दिशेलाच होतं. तुम्हाला जो फ्लो दिसतोय संसारामध्ये त्या फ्लोच्या अपोजिट जाणं त्यात जास्त आहे. याच्यात विषयविकारांचा त्याग आला, मोहाचा त्याग आला, परमेश्वराची आसक्ती. तर ह्या गोष्टी सहजासहजी न कळणार आहेत, न समजणार आहेत. पण गुरूंच्या सानिध्यात जर राहिल्यात तर त्या सहज देहाबंधनातून आपण सुटू शकतो. कुठली देवता तुम्हाला निश्चित फळ देईल, मनोकामना कदाचित पूर्ण करेल, थोडंफार वासना कमी करेल, पण मूळचा परमेश्वर कोणी शिकवून सांगणार नाही. खूप खूप मोठमोठे भक्त झाले की देवांशी बोलायचे, त्यांच्यासोबत खेळायचे, देव सुद्धा सगळं सोडून त्यांच्यासोबत यायचा, त्या भक्तीच्या माध्यमातून देव विसरायचा. पण जेव्हा ज्ञानाची वेळ आली
त्या देवानेच त्यांना सांगितलं, बाळा तुला गुरु करावं लागेल, त्याशिवाय माझं अस्तित्व तुला कळणार नाही, माझा योग कळणार नाही. तू आणि मी काही वेगळा नाही. जीव आणि शिव एकत्र करण्यासाठी तुला देहधारी गुरु करावे लागतील. आणि हे देहधारी गुरूंचा शोध जर आपला सुरू झाला तर एकदा का देहधारी गुरु मिळाले, आयुष्यात फार मोठी संजीवनी प्राप्त होते. मग ते संसाराची घडी बसवतात आणि परमार्थाची उच्चतम घडी पण बसवतात. मानवाला खूप भयंकर या वाईट अशा मोहमायेतनं काढून ते उत्तम अशा परमार्थिक गती प्राप्त करून देतात आणि अक्षय पुण्याचा संचय करून देतात. आपण 18 पुराण वाचणार, शास्त्र वाचणार, ग्रंथ वाचणार, सगळं करून आपण किती वेळ लागेल घडायला आपल्याला. असे जर गुरु मिळाले तर गीतेचा अर्थ सहज तुम्हाला सोप्या शब्दात सांगून जर दिला, तर ब्रह्मतत्वाचा तुमच्याशी काय संबंध आहे सहज शब्द जर सांगून दिला, म्हणजे तुम्हाला अनुभव प्राप्त करून दिले, परमेश्वराशी दृढ भक्तिभाव निर्माण करून दिला, तर लक्षात घ्या कितीतरी जन्म तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येणार नाही. हा प्रवास एकदम सुखकर करून टाकला. म्हणून दिल्ली गाठायची असेल तर दिल्लीला जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जर मुंगी बसली प्रवास किती 0 मिनिटात होऊन जातो. मुंबई ते दिल्ली काय अंतर असेल? 12 तास, 14 तास, 15 तास. पण ती मुंगी एकटं तेवढा अनंतात प्रवास करू शकते का? तसं पृथ्वीवरती मानव त्याचं अस्तित्वच नाही. एका व्यक्तीचं अस्तित्व पृथ्वीवरती काय? पृथ्वीचं सामर्थ्य काय? एका व्यक्तीचं सामर्थ्य काय? थोडे अनंतवरती ब्रह्मांडात ते परमेश्वर शोधायला कुठे जाणार? त्याचं ज्ञान घ्यायला कुठे जाणार? कोणांते विशाल आहे, तर गुरूंचं साह्य घ्यावं लागेल. गुरु जे सांगतात साधन साध्य होऊ का असेना त्याची प्राप्ती आपल्याला करून घ्यावी लागते. या गोष्टी आपल्याला अनुभवातून साध्य करता येतात. गुरुने सांगितलं, जी गोष्ट आपल्याला मनाला पटत नसेल तरी आपण ती केली पाहिजे. त्याने सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवतो, तर म्हटलं पाहिजे तो पश्चिमेला उगवतो. त्यांनी कुठल्याही गोष्टी समोरच्या चुकीच्या वाटत असल्या पण त्या मुखात निघाल्या, त्या जर आपण त्याच्या मागे लागलो तर ही श्रद्धेची कसोटी जर आपण ठेवली तर निश्चितच आपल्या आयुष्यातलं अंधकार निघून जातं आणि आपला प्रवास हा प्रकाशाकडे व्हायला सुरुवात होते, अज्ञानाकडून ज्ञानाकडे व्हायला सुरुवात होते. आणि हा जीव परमेश्वरमय व्हायला वेळ लागत नाही. हे सगळं गुरु आपल्या शिष्यांना 26 तत्वांनी घडवतात. म्हणून गुरूंची प्रार्थना करताना एक मंत्र म्हटला जातो, ध्यानम मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. याचा अर्थ असा होतो, ठीक आहे, ध्यान फक्त एकाच वस्तूचं करायचं, गुरुमूर्तीचं. बाकी काहीच माहित नाही, बाकी काहीच माहित नाही. ध्यान असलं तर गुरुंचंच झालं पाहिजे. ध्यानात काही पाहायचं नाही, फक्त गुरुमूर्ती पाहिजे. पूजा कुठल्या करायच्या असतील तर कुठलंच साधन नाही. पूजा म्हटलं की फक्त गुरुपदम, ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुवाक्यम. जर आपण त्या वाक्याला जसं मंत्राचं महात्म्य आपल्याला माहितीये, मंत्राचं सानिध्य तपाचं महात्म्य जेवढं आपल्याला माहितीये, मंत्र मूलम गुरुवाक्यम, त्या गुरूंच्या वाक्याला जर मंत्र स्वरूप आपण जर ते ग्रहण केलं तर निश्चितच त्या वाक्यांमध्ये प्रचंड तेज निर्माण होतं, आपल्या आयुष्यात निर्माण होतं. गुरूंना नाही, गुरु स्वयंभू असतात, त्यांना काही गरज नाही. त्यांच्या तेजाचं ते स्वयं तेज इतरांना पण देतात, वाटण्याचं काम, पॉझिटिव्ह एनर्जी वाटण्याचं काम करत असतात.
तर त्या शब्दांची किंमत तुम्ही मंत्र स्वरूपात जर केली तर तुमच्यात तेच प्राप्त होईल. तुमच्यात देवता आकृष्ट होतील, तुम्हाला भेटायला, पाहायला, दर्शनाला उत्सुक असतील. पण कोणाचं दर्शन घेतं कळणार आणि तुम्हाला. नंतर मोक्ष मूलम गुरु कृपा, एवढं सगळं करत असताना तुम्ही गुरूंमध्ये जर लीन झालात तर निश्चित कृपा कटाक्ष मोक्षाचा, गुरूंचा जर कृपा तुमच्यावर झाली तर सहज मोक्ष लोटांगण घालतो. असं गुरु थोर केले की गुरूंचं नाव काढता क्षणी ज्या भक्ताला डोळ्यात मन भरून येतं, डोळ्यातल्या अश्रू व्हायला सुरुवात होते, ते समजायचं गुरु आणि शिष्य यांचं इंटरनली कनेक्शन आहे आणि प्रेम आहे. म्हणजे त्या सेवेकऱ्यांना स्वामींच्या लीला ऐकल्यानंतर, अनुभवातल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात. समजावं स्वामींशी कनेक्ट आहेत, तो जीव इंटरनली कनेक्टेड. आणि बाह्यांतर गोष्टींमध्ये गुरूंशी अनेक लोक कनेक्ट असतात आर्थिक स्वरूपात, बाह्यांतर म्हणजे बाह्यांतर स्वरूपात जे काही प्राप्ती असते ती प्राप्ती आणि अंतर्गत स्वरूपाची प्राप्ती ही जमीन आसमानचा फरक आहे. आता गुरूंशी तुमचं बोलणं नाही, काहीच नाही, विषयच नाही, पण तुम्ही इंटरनली गुरूंना कधी पाहिलं नाही, तुम्ही गुरूंना कधी पाहिलं नाही, पण इंटरनली तुम्ही एवढे कनेक्ट असाल गुरूंशी, जसे कुठून फोटो भेटून गेले तुम्हाला आणि तुम्ही इंटरनली कनेक्ट झालात तर हे गुरु म्हणजे बाह्यंतर देह म्हणजे शक्ती नसते, इंटरनली शक्ती गुरूंची असते. बाह्यंतर व्यवहार सगळे सामान्य माणसांसारखे असतात, पण इंटरनली जे व्यवहार आहे अंतर्गत ती जबरदस्त क्रिया असते. असं प्रेम गोपिकांनी कृष्णावर केलं, असं प्रेम हनुमंतांनी रामावर केलं, गोरक्षनाथांनी मोक्षनाथांवर केलं. शक्ती प्राप्त व्हावी, आपले खूप प्रश्न सुटावेत म्हणून गुरु नसतात. आपले प्रश्न सुटावेत म्हणून कधीच गुरु करू नये. चमत्कार व्हावा म्हणून ते अनेक कोटी कोटी लोकांना गुरु चमत्कार देतील, खरे असं तर शिष्याला चमत्काराच्या मागे लागू देणार नाही, त्याला प्रेम देतील आणि द्यायचं असेल तर द्यायच्या वेळेस स्वतःचा आत्मा त्या शिष्याला देऊन टाकणं म्हणजे ते गुरूंची कृपा असते. म्हणजे तुम्हाला स्वयं परीस करायचं आणि तुमच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचं सोनवलं. गुरूंना परीसाची देखील उपमा देता येत नाही, लक्षात घ्या. परीस सुद्धा त्यांच्या पुढे अपूर्ण आहे. कुठल्याच देवांची उपमा देता येत नाही गुरूंना. आई वडिलांची पण देता येत नाही. आई वडील एका जन्माचे असतात. गुरु अनंत काळाचा खजिना, अनंत काळाचे दुःख दूर करून तो उत्तम स्थितीला शिष्याला घेऊन जातो. तिथे आई वडिलांचं गणित फेल करतात. आई वडील फक्त देहाचे पोशिंदे असतात किंवा अज्ञान असतं आई वडिलांकडे. आई वडिलांना कधीच वाटत नाही की आपल्या मुलाने मोक्ष घ्यावा, अजिबात नाही. संसार करावा, सगळा सतीत राहावं, दुर्गंधयुक्त जीवन जगावं असं आपल्या आई वडिलांना वाटतं. असं कोणाला वाटेल का माझा मुलगा योगी झाला पाहिजे, संन्यस्त झाला पाहिजे, खूप मोठा देव झाला पाहिजे, असं कुठल्या आईला वाटतं? कृष्णाच्या आईला पण वाटत नव्हतं, यशोदेला तर बिलकुल चालत नव्हतं. त्या पुतणीला मारल्यानंतर भगवान कृष्णांनी नारायणाला धन्यवाद केला. त्या नारायणा वाचवलं असेल तू, माझ्या प्रार्थना धावलास तू, आणि एवढी मोठी राक्षसींच्या जवळ माझं लेकरू एकदम ठणठणीने स्वस्थ आहे. किती माहित होती ती, किती वेळ होती पुत्रासाठी. नेमकं ते पुतणी राक्षसीला कृष्ण भगवंतांनी कसं मारलं, घेतलं नारायणाचं नाव. नारायणला पण हसू आलं असेल. तर असंच होतं, कुठलीही आई स्वयं श्रीपाद प्रभूंचं उदाहरण घ्या. वयवर्ष 16 असताना त्यांनी सांगितलं की मी जाईल, पण आईने हट्टच धरला.
ऐकतच नव्हती आई. शेवटी तू लग्नच कर. प्रभूने सांगितलं आई की माझा त्यासाठी जन्म नाहीये. मी पुढील अवतारात, कल्की अवतारात तू मला जेव्हा जन्म देशील तेव्हा तू सांगितल्यानुसार मी सगळं लग्न वगैरे संसार त्या ठिकाणी मांडे. पण माझ्या ह्या अवतारात हा पूर्ण योग अवतार आहे, संन्यस्त अवतार, जगताची कार्यासाठी जन्म घेतलाय. तर ह्या क्रिया प्रक्रिया महाप्रभूंच्या अनेक मोठमोठ्या अवतारांच्या झालेल्या आहेत. आपण सर्वच प्रचंड मोहमायित आहोत. मोठमोठे देवी देवता यांना ही मायेने प्रचंड ग्रासलेलं आहे. त्यांच्या पुढे मायेचा प्रभाव आहेच. आपल्यापेक्षा कमी असेल, फार कमी असेल, पण प्रभाव आहेच. गुंतागुंतीचे विषय त्यांच्याकडे पण आहेत. असामान्य देहाचं काय, 10,000 गुरूंना आपण मानावं, ते पण वाचनिक मायेत असू शकतात, सर्व काही असू शकतात. तिथे तुम्हाला पूर्ण ब्रह्म ज्ञान मिळणारच नाही. आणि शक्यतो घोर कलियुगात पूर्ण ब्रह्मज्ञानी गुरु उपस्थित असू शकत नाही. सुंदरतील कठीण आहे. व्यभिचारी, अत्याचारी, राजकारणी, हे वायुमंडल एवढं खराब झालंय, पाप विरू झालेलं आहे. म्हणून दूषित वायुमंडलात एका घाणेरड्या पाण्यामध्ये राहणं आवडेल. तसं पवित्र आत्म्यांना या घाणेरड्या पासूनमध्ये किंवा घाणेरड्या युगामध्ये उतरायला आवडत. वासनांचा जाळा मला सांगा, एका खराब घरामध्ये खूप आळजाळे घाणेरडे वास आहेत, आपण किती वेळ सांगतो. तसं पवित्र आत्म्यांना ह्या पृथ्वीवरती यायला आवडत नाही का? तर कुटील वासना आणि अतिशय भोगी किड्यांसारखं आपलं आयुष्य असल्या कारणाने परमतत्वाचे महान पवित्र आत्मे जन्माला येत नाही किंवा ते थांबत नाहीत. थांबले तर ते कानाकोपऱ्यात बसतात, कारण ते त्यांना स्वतःचा परिचय स्वतः ते कधी इतरांना करून देतात. परिचय करून दिलास तर फार कमी लोकांना ते ओळखले जातात, नाहीतर ते परत माया सोडून जसे ते वैसे करून टाकतात. खरे गुरु, सद्गुरु विश्वातले कुठलीही शक्ती त्यांच्या अधीन असते आणि ते कुठलेही कसेही काम करू शकतात. सद्गुरु 14 विद्या 64 कलांसहित अनेक रिद्धी सिद्धी त्यांच्या चरणांमध्ये असतात, पाणी भरत असतात. विश्वात कुठलीही घडामोडी काहीही करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे असतं. मानवासाठी सांगतो, कारण ते कनेक्ट सर्व परमेश्वराला असते. आणि एवढा भला मोठा परमेश्वरचा योग त्यांनी जास्त पत्करलेलं असतं. परमेश्वर योगाने त्या गुरूंचं, खऱ्या गुरूंचं दास्यत्व पत्करलेलं असतं. म्हणून आपण म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. म्हणजे काय? ब्रह्मा तूच गुरु बाबा, कारण सृष्टी तूच निर्माण केली. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, जगाचा पालनहार तूच आहे, म्हणून तू गुरु आहे. गुरुदेव महेश्वरा, गुरु तू साक्षात महेश आहे, संहार करणारा तूच आहेस. पण तेवढ्यावर थांबत नाही. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु हे काय? साक्षात परब्रह्म, सिंगल ब्रह्म नाही, सगळ्यांचा पराकोटीचं परब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून त्या गुरुंना नमन केलं जातं. गुरुंनी एखादा शब्द जर सांगितला ना आपल्या आयुष्यामध्ये, तो खरा होईल का खोटा होईल याच्या मागे लागायचं नाही, त्या वाक्याचं पालन आपण करायचं. संपर्कात आल्यानंतर कुठल्या स्थितीमध्ये, गुरूंच्या कुठल्याही स्थितीमध्ये त्यांचा अवमान होणार नाही असं कृत्य करू नये. आदर तेवढा असला पाहिजे, समोर देव जरी आले तर देवांकडे नाही पाहायचं, पण गुरूंकडे पाहायचं.
लीनता तर एवढी असली पाहिजे की आम्ही आमच्या गुरूंकडे अजून डोळ्याला डोळे लावून पाहू शकत नाही. फक्त एकच ध्यान चरणांचं. त्या चरणांमध्ये एवढं सोन भरलेलं असतं गुरूंच्या चरणांमध्ये, एवढं ते भगवान विष्णूंच्या सुद्धा एवढं वैभव नसतं किंवा तेवढी ताकद त्यांची नसते तेवढ्या एखाद्या देहधारी गुरूंची ताकद असते. त्या चरणांमधून सुद्धा सर्वदा अमृत बाहेर पडत असतो. अमृत रस तो ज्ञानाचा असो, शक्तीचा असो, खऱ्या भक्तांसाठी. एक चरणांचं दर्शन कोटी कोटी पापांचा नाश करणार असतं. एक पाद्यपूजन कित्येक पिढ्यांचा उद्धार करून येणार असतो. जर मनापासून, लौकिक अर्थ नसते या गोष्टी, मनापासून श्रद्धेने लोकांना दाखवण्यासाठी आणि भक्का आणि त्याची मग व्यापार चालतो. एवढे पैसे द्या, गुरूंचं पूजन करा, असं करा आणि तसं करा. हा व्यापार म्हणजे हा कलियुगाचा व्यापार. ते कुठे करू व्यापारी, इथे व्यापार चालत नाही अध्यात्मामध्ये. गुरूंच्या चरणांचा अभिषेक जर ज्या घरांमध्ये होतो त्या घरांमध्ये स्वर्गमय वातावरण होतं. इंद्र सुद्धा उत्सुक असतो त्या भक्ताची सेवा करण्यासाठी. अनेक ग्रामदेवता, इष्टदेवता, पितृदेवता आशीर्वाद द्यायला तत्पर असतात. खरे गुरु आणि खरे शिष्यांबद्दल बोलतोय, अवघड ढोंग याच्याबद्दल बोलत नाही. नुसते कृत्रिमता, राजकारण, दिखाव याच्याबद्दल बोलत नाही. खरे शिष्य आणि खरे गुरु, जेवढी शिष्यांना आत्मीयता असते भेटण्याची त्याहीपेक्षा त्या गुरूंना ज्या देहाला, आता गुरु कसे ओळखावे प्रथम सांगतो. ज्या देहामध्ये सत्य ज्ञान असतं, परमेश्वर शक्तीचा सहवास असतो, अशा देहाला पाहताच क्षणी जर आपल्या हृदयामध्ये शीतलता जाणवली, हृदय खूप थंड थंडगार जर वाटलं आपल्याला, बर्फ ठेवल्यासारखं, तर समजावं महाराजांनी आपल्यासाठी गुरु शक्ती पाठवली. त्यांचं आपलं कनेक्शन आहे, तिथून आपला उद्धार होणार. आणि जर शीतलता जाणवलीच नाही आपल्याला, तर समजायचं काही इथं काही मजा नाहीये, इथं सगळं बोभाट आहे, किंवा इथं नुसतं पांडित्य, नाही तर मर्यादेचं दिता किरकोळ बाजार. अनेक देवतांची उपासना केली जाते, पण गुरु आणि शिष्य आधी ठरवले जातात. आजकालचे गुरु मायेमध्ये संपवले गेले. सुरुवातीला सरण काळात त्यांची विरक्ती असते, वैराग्य असतं. थोड्या घरच्या गोष्टी मिळाल्यानंतर जेव्हा व्यापार वाढतो, प्रगती होते, तर ते मानापानाचे सुचलेले आपलं पद कायम टिकून राहावं म्हणून केविलपणे धडपड करणारे अनेक विक्षिप्त स्वभावाचे राजकारणी आणि काय काय बोलणार नाही, संपर्कात आल्यानंतर फार वेगळं वाटायला लागतं. ते वेगळ्याच विश्वात असतात. आणि याच्यामुळे काय झालं, धर्म कार्य होतं, पण कुठेतरी भक्ती ही हृदयात प्रकट होत नाही. आणि स्वतःच महात्मा म्हणण्यापेक्षा जीवांचं भक्ती दृढ व्हावी आणि तो परमेश्वराशी कनेक्ट व्हावा, हेच खरे खरे गुरूंचं असतं. मंदिर बांधणं म्हणजे गुरूंचं कार्य नाही. करोडोची इस्टेट प्रॉपर्टी करणं म्हणजे गुरूंचं कार्य नाहीये. करोडोंच्या हृदयामध्ये परमेश्वर बसवणं आणि त्याला भक्तीने दृढ चालवणं, त्या जीवनानं उचलवून
सत्यच्या कसोटीवर पात्र ठरवून परमेश्वरापर्यंत पोहोचवणं त्यांना गुरु म्हणतात. त्या दोघींचं पात्र महत्वाचं आहे, गुरुंचं पण आणि शिष्याचं पण. हे सहज साध्य नाही. खूप प्रेम लागतं शिष्यांना त्यासाठी. त्यांचे दोष अंगावर घ्यावे लागतात. त्यांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचे भरपूर विषयांतर सांगून त्यांच्यात खऱ्या अर्थाने परमार्थ कर्मव्यवहार प्रकट करावा लागतो. क्षणोक्षणी सांभाळावं लागतं. हे सहज नाही. एवढ्या घाणेरड्या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये, जिथं फक्त स्वार्थ भरलाय, तिथं निस्वार्थ प्रेम कसं शक्य आहे? शरीराच्या वासना आहेत, प्रचंड पैशांची ओढ आहे, आसक्त जीव आहे, कृत्रिमता वागण्याचे वाटेल ते काही आपले धार्मिक व्यवहार आहेत. त्यात सात्विकता कशी येऊ शकते? इथून सगळं पंच महाभूतच खराब झाले. जल, अग्नी, वायू, भूमी, आकाश. आकाशाचं वायुमंडल बघा, सॅटेलाइटने चेक करून बघा, किती खराब झालंय. जल पहा, किती तुम्ही प्युरिफाईड जल करा, मी कसंच आहे. कुठलंही जल हे जे नरकात जल प्यायला मिळतं तसली वस्तू होती आपली. कुठेतरी बरं वाटतं आपल्या तीर्थांमध्ये, तिथली वायू, तिथलं अन्न, तिथलं जल ते पिल्यानंतर आपल्याला खूप बरं वाटतं, आपले आजार जातात. का तर त्या देवतेच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ते पावित्र्य टिकून त्या देवतेने ठेवले. इतरत्र तुम्हाला तसं जल दिसेल का? इतरत्र तसं तुम्हाला अन्न मिळेल का? कुठल्या हॉटेलमध्ये जा, खायला जा, असं पावित्र्य अन्न तुम्हाला खायला मिळेल का? जल मिळेल का? भूमी तर म्हटली, घरात जा, बाहेर जा, कुठे जा, शांती लागत. आपल्या खराब स्वतःच्या वस्तू आपल्या खराब झालेल्या असतात. थोडं बाहेर गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. पण तेच जरी मला जाऊन पहा किंवा एखाद्या सुंदरशा मंदिरात तीर्थांना जाऊन पहा, ती भूमी वास्तू किती शुद्ध असते. तिथे गेल्यानंतर तुमच्या अंतरंगात वेगळंच व्हायब्रेशन तयार होतं. आजार पण जातात, मानसिक गोष्टी पण जातात. ती भूमी पवित्र असते. म्हणून आपण कुठल्या भूमीत राहतो? नरकमय भूमीत राहतो, कारण दुःख सतत दुःख घेऊन फिरत असतो. वाईट शक्ती आपल्या अवतीभोवती लागले तर नरकच बघतोय आपण, दुसरं काय बघतोय? आणि आपल्या दुनियाभरचा लोड वासनांचा आपल्या देहामध्ये पितळामध्ये पडलेला आहे. कधी कुठली वासना उपळते, काम होऊन जात. विशेष म्हणजे क्रोध असो, लोभ असो, द्वेष असो, काम असो, मत्सर असो, दिवस रात्र हा देह वासनांमध्ये खेळतो. भले मोठे मोठे पाप आपले कळत ना कळत होऊन जातात. अंधारात असो, उजेडात असो, कुठे देव? कर्म व्यवहारात देवच नाही आपल्या. आपल्यातल्या दृष्टांमध्ये काहीच फरक नाही. मग गुरु केल्याचा अर्थच काय? ना आपल्या स्वभावात फरक पडत, मग वागण्यात, ना बोलण्यात, ना चालण्यात. मग गुरु पूर्ण अर्थ काय? तर ह्या ज्ञानात सुधारलं पाहिजे. सहज साध्य होत नाही. निदान गुरुवरती अखंड प्रेम करून पहा. जर तुम्हाला गुरु मिळाले असतील तर, नाहीतर स्वामींवर अखंड प्रेम करा. असं प्रेम करा स्वामींवरती, श्रीपाद प्रभूंवर करा, अनुसिया स्वामींवर करा, दत्त प्रभूंवर करा. ही शक्ती, ही जी प्रणाली ही एकच आहे. आमच्या सोबत हे चारही तत्व फिरत असतात. मूळशी एकच तत्व जातं तत्व. पण कुठल्या मेळाव्यात कोणाला कष्टरीचे अनुभव येतील. कदाचित नृसिंह स्वामींचे येतील, श्रीपाद प्रभूंचे येतील, श्री स्वामी महाराजांचे येतील, दत्त प्रभूंचे येतील. हे विश्व त्यांचंच आहे आणि त्यांचेच अधिकार या ठिकाणी सध्या सत्ता त्यांचीच असल्या कारणाने त्यांच्या सत्तेतच राहणं सर्व जीवांना फायदेशीर आहे. इतरत्र जाऊन कुठलेच देव ऐकणार नाहीत. कारण देवानेच सांगितलं की हा काळ दत्त प्रभूंचाच आहे. आम्ही यांच्यातच विराजमान आहे आणि यांच्या मधूनच आम्ही कार्य करणार. बाकी मंदिरं तीर्थ ही एक निमित्त मात्र आहे. सगळे व्यवहार कलियुगाचे दत्त प्रभूंनीच हाताशी घेतले आणि त्यांचंच कार्य होणार आहे. ते दत्त प्रभू समजून देण्यासाठी आमचा हा खास प्रयत्न आहे. सहज नाही, त्यात दिन होणं महत्वाचं आहे.
त्यासाठी माध्यम गुरु असावं लागतं. आणि त्या ज्या ठिकाणी गुरु शक्ती असते त्या ठिकाणी सहज त्या घराचा, दाराचा, पितरांचा, कुलदेवीचा, भूमीचा सर्वांचा उद्धार केला जातो. त्या भूमीच्या माध्यमातून अनेक पवित्र वास्तू तयार केल्या जातात. आम्हाला अशी छोटी तीर्थ प्रत्येक देवाऱ्यात करायची, पवित्रता वाढवायची, तिथली पॉझिटिव्ह एनर्जी तिथे पिढ्यांचा उद्धार करून देईल. तुम्हाला जे गुरु मिळालेत ना, तुमचे देवदेवारे चकचकीत झालेत, तुमच्या मूर्त्या हसायला बोलायला लागल्यात ना, त्यांच्यात तेज निर्माण झालं, म्हणजे तुमच्यात तेज निर्माण झालं. जसे देव तसे तुम्ही. जर तुमचे नैवेद्य जर महाराज ग्रहण करतात, समजायचं तुमचा जन्म सफल झालाय. देवाऱ्यात जर महाराज नैवेद्य ग्रहण केला तर अशा तशा मोठ्या नैवेद्य ग्रहण करायला लागल्यात. कुठेतरी फार मोठ्या शक्तीच्या संपर्कात आला तुम्ही, म्हणून कुठेतरी प्रचंड पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळाले, कनेक्ट झाला तुम्ही परमेश्वराशी, म्हणून तुमच्या घरातील चालू झाले. सात्विकता, तुमचं प्रेम स्वरूप. आता इतर लोकांचे खूप सात्विकता असते, पण अशा लीला घडत नाही, कारण ते खऱ्या गुरूंच्या संपर्कात नसतातच. म्हणून महत्भाग्यात अशी येतं, जर एखादा देहधारी गुरु जर आपल्याला मिळाला तर आपल्या कोटी कोटी तर म्हणता आणि अनंत जन्मांची पुण्य असते, आणि ती पुण्य तिथपर्यंत आपल्याला मानते. पण वर्तमान काळात जर आपलं नेचर, स्वभाव किंवा आपलं कर्म व्यवहार गुरूंप्रती जर उत्तम असेल तरच उद्धार आहे. आणि गुरूंप्रती जर आपला कर्म व्यवहार जर हे वेदावे, रुसवे फुगवे, उणे दुणे आणि आणखी गुरूंच्या बद्दल जर अपशब्द असतील किंवा आणखी वाईट भूमिका असतील तर त्यापेक्षा नास्तिक असलं परवडत. गुरूंचा द्रोह साधा नाही. गुरु कधी खरे गुरु कधी द्रोह करतच नाही, पण आपल्या कर्मानुसार तो द्रोह उत्पन्न होतो. जर तो द्रोह उत्पन्न झाला तर ब्रह्मांडातली कुठलीच देवता तुम्हाला वाचवणार नाही. ब्रह्मांडातली कुठलीच देवता वाचवू शकत नाही. समजा तुमच्यावरती शिव कोपलेत, विष्णू कोपलेत, आणखी कृष्ण कोपलेत, कुलदेवी कोपले, पण तुम्ही गुरूंच्या सान्निध्यामध्ये आहात, हे सरळ त्याला आहे. कुलदेवी जरी कोपली आहे, ती खूप अडचण निर्माण करेल, शापत कोपीत तुमचे कर्म असतील म्हणून ती कोपली आहे. पण गुरूंचं संरक्षण आहे, केशराला कलामाने आलेला काळ चटकन निघून जाईल. कुलदेवीचा मान सन्मान करून तिचा आशीर्वाद तुम्हाला मिळून जाईल. आणखी कुठली देवता भयंकर कोपली नसण्यासाठी जरी कोपले, किती उद्दिष्ट स्वयं शिव जरी कोपले, पण गुरु असतील सांभाळणारे तर शिव चटकन शांत होतात. कारण शिवाचं खरं स्थान खऱ्या गुरूंच्या हृदयातच असतं. चटकन शीतलता प्रदान करतात शिवाला गुरु, की हा माझा शिष्य आहे, हा माझा कक्षेत आलाय. जे काही त्याचे कर्म प्राप्त दोष असेल ते आम्ही मिटू. त्यासाठी श्री चरित्र पारायण वाचा. शंकर भट्टांचं शनिदेव त्यांच्या ग्रह राशीमध्ये आल्यानंतर किती दिवसात महाराजांनी काढले. आधी प्रार्थना करतात प्रभूंना की आम्ही तुमच्या भक्ताच्या राशीत जातोय, प्रभू जाऊ का 2.5 वर्षासाठी. प्रभूने सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करेन. माझा भक्त आहे, त्याला कसं काय करायचं तुम्ही बघेल. 7 दिवसात आठवड्यात त्याची शनी घालवली 2.5 वर्षाची. ते गुरूंच्या किमया असतात, लीला असतात आणि हे जगाच्या कल्याणासाठी असतात. तर गुरूंच्या संपर्कात आल्यानंतर काही वेळेस वेदना होतात. उद्या हा जन्म वाया गेला तरी चालेल, आणखी 10 जन्म वाया गेले चालतील. 14 प्रॉफिट मध्ये ते तुमचा अनंत काळांची दुःख तुम्ही छटाकभर दुःख घेऊन ती संपवलीत. आणि गुरूंच्या कक्षेमध्ये प्रथम आपलं पाप धुतलं जातं. जे निगुडे त्यांचं सगळं पुण्य संपवून त्यांची वाट लागते. लक्षात घ्या, ह्या जन्मात पुण्य संपल्यानंतर आणखी शेष असेल की आणखी जन्म होतील त्यांना, पण प्रोसेस ही संपण्याची असते. कर्माची किती फरक नाही ते गुरुतत्व नाही कळतं. पण तुम्ही गुरूंच्या कक्षेत आलात, तुमची भरी भरी मोठी मोठी पापं, नंतर जन्मांची पापं
ते दोष बाहेर काढले जातात आणि धुवून आणि भोगून संपवले जातात. तुम्हाला मानसिक शारीरिक कुठलेही बळ त्यावेळेस गुरु देतात, आत्मसामर्थ्य देतात का तुम्हाला क्लिअर आणि क्लिअर सत्य करण्याचं काम त्यांचं. कदाचित ह्या जन्मात झाला आणि तुमचे दोष मुक्त पुढच्या जन्मात आणखी पुढच्या जन्मात असे कित्येक जन्म घेतले तर चालतील. सौदा एकदम स्वस्त असल्याने पडला जातो. ते अनंत जन्मांचे दोष कित्येक कोटी कोटी जन्म खाऊन टाकतात. आपल्या भयंकर वाईट होण्यात पाहावे लागतात. कर्मदोष जेव्हा येतो व्याजासकट वसूल करतो. लक्षात घ्या, गुरु संपर्कात आल्यानंतर खूप त्यांनी धरून जा, उद्धरून जा. विश्वातील असा कुठलाच गुरु नाहीये तो शिष्यावरती कोपेल. खरा गुरु करुणामय सागर असतात, ते कधीच कोणावर कोपत नाही. हा, शिष्यात असलेले कर्म दुर्गती त्यांच्यावर कोपते. लक्षात घ्या, गुरूंप्रती जर वाईट व्यवहार असेल, रुसवे फुगवे असतील, मी कोणी खूप मोठा, माझ्याकडे फार मोठे रिद्धी सिद्धी आणि माझं वर्चस्व गुरूंना सहन होत नाहीये, मग मी आता माझं स्वतंत्र अस्तित्व मला निर्माण करायचंय, गुरूंबद्दल काही वाईट बोलणं हे आपल्या अनंत जन्मांचे पुण्य संपवून कित्येक जन्म फासा लटकण्यासारखं असतं. विधिविधान आहे शास्त्रांचं. विश्वाला आडवं जायचं, पण ज्या गुरूंपासून आपण आपला उद्धार झालाय त्याला कोटी कोटी नमन करायचं, त्यांना कधी आडवं जायचं नाही. त्यांच्या आदेशाचं उल्लंघन म्हणजे आपण कौरवांचे बाप झालो, दुर्योधनाचे बाप झालो, कंसाचे बाप झालो म्हणून समजायचं. तिथं काहीच होत नाही, तिथं कुठलाच देव काम करत नाही. तिथं फक्त पुण्य संपवून पूर्ण वाईट गती मिळते आणि मोहमायाने ग्रासून संपवले जातात. कित्येक जन्म रवरव मरत मिळतात. गुरूंच्या सान्निध्यात जर आला खरे गुरूंच्या, तर तन मन धनाने सेवा करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. आणि हा उद्धार असा असतो, पराकुटीचा असतो. तुमच्यात स्वयं तुमचं दर्शन घ्यायला देवता उत्सुक असतील, तुम्हाला आशीर्वाद द्यायला स्वतःच भाग्य समजतील देवता, ग्रामदेवता असो, इष्टदेवता असो, तीर्थाची देवता असो, कुलदेवता असो, पितरांची देवता असो, जेवढं गुरूंचं सामर्थ्य असतं. कारण गुरूंची पूर्ण शक्ती ही शिष्याच्या कल्याणार्थ असते. आपल्याला कळतच नाही, आपण आपल्या गुंडीत असतो. गुरूंचे बोलताना अतिशय आदरतेने नम्रतेने बोललं पाहिजे. माझं खूप व्यक्तिमत्व आहे, माझं खूप मोठ्या पदार्थ आहे, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी शून्यात एवढं निर्माण केलंय, किंवा मी एवढा मोठा आहे, मी असा आहे तसा आहे, किंवा मी राष्ट्रपती, मी पंतप्रधान आहे, माझ्याकडे ऐश्वर्य आहे, मी एवढा आलिशान आहे, अशा गोष्टींचं महत्व घुसणार नसतं. तुमचं मोठ आहे त्या आणि तुमचं सगळं काही गणित आहे ना, ते म्हणजे अगदी रिपोर्ट गुरूंकडे. इथं ब्रह्मादी आणि इंद्राचे देवता जिंकून काम करतात आणि आज्ञाप्रमाण म्हणून काम करतात. हे असं गुरुतत्व या ठिकाणी दत्ततत्व. त्यानंतर कोणतीही ब्रह्मांडाचा पसारा 0 मिनिटात निवारून टाकतील, त्याला वाटलं तेव्हा काही करून टाकतील अशी जबरदस्त शक्ती आहे. त्यात तुमचा पसऱ्याचं कौतुक कशाला आपल्या पुढे करायचं? ते वाटेल ते करण्याच्या का त्यांच्याकडे असते, त्यांना सुद्धा करण्याचे बंधन असतात. एवढंच करत असताना पांडवांचे एवढे हाल का झाले? कृष्ण एवढा सर्वश्रेष्ठ असताना सुद्धा प्रश्न आहे. त्यांचा 12 वर्षाचा वनवास जर तुम्ही ऐकला, वाचला, पाहिला, तर तुम्ही कृष्णाला गुरुच करणार नाही. एका तांदळाच्या दाण्याने
दुर्वास ऋषींचे सोबत असले 100 ऋषींचं पोट भरलं होतं. एवढं दारिद्र्य पांडवांना होतं की त्यांच्याकडे जर एखादा पाहुणा आला तर सगळे मडके रिकामे होते. तरी बोलले कृष्ण द्रौपदी बघ काहीतरी सापडेल, तुला एक भाताचा कणा सापडला होता. आणि सगळी तयारी दुर्वास ऋषींची झाली होती पांडवांच्या घरी येण्याची आणि त्यांच्याकडे भोजन करणार होते. तो एक रवा भाताचा भगवान कृष्णांनी खाल्ला. पण दुर्वास मुनींसोबत 100 शिष्य जेव्हा त्रिकाळ संध्या करून पांडवांकडे येणार होते जेवायला, तेवढ्यात एक रवा भगवंतांनी मुखात घेतल्याबरोबर 100 ऋषी आणि त्या दुर्वासांचं पोट भरलं. हे करता लागले बोलतात गरजच नाही द्यायची. अशी कितीतरी मोठमोठाले संकट गुरु केल्यानंतर तुमचे वाचणार आहेत. आपल्या काळामध्ये कृष्ण आणि दत्त यांच्याच लीला खऱ्या गुरु आणि खऱ्या शिष्याच्या संपर्कात होतात. किती मोठं वाईट कालचक्र असो ते मिटवण्याची ताकद गुरूंची असते. ते कालातीत असतात, कर्मातीत असतात, मायातीत असतात. खऱ्या गुरूंबद्दल बोलतोय मी. खरंच महत्वाचे शब्द आहे, खोट्यांबद्दल नाही. जे निश्चित काहीच बोलायचं नाही. जे निश्चित रिद्धीचे चोचले पुरवणारे असतील, जे खरे नाही, जे फक्त मालमत्ता जमा करणारे असतील, मोहमायामध्ये स्वतःच महत्व टिकवण्याचा त्यांचा धाडस असेल, त्यांच्याबद्दल नाही बोलत. कधीही मंदिर छोटच असावं, मोठं बनण्याचा प्रयत्न जर केला तिथं सगळं कली विचारला जातो. सेंटर छोटं असावं त्यातनं अद्भुत ऊर्जा बाहेर निघावे. म्हणून दत्ताचे मंदिर लहान आहेत का? ते ऊर्जाशाली आहेत, ऊर्जा देणार आहेत, पण अख्ख्या जगाचं कल्याण करणार आहे. दत्तप्रभूंचे जेवढी स्थान आहेत सगळ्यांची ऊर्जा तुम्ही सॅटेलाइट मधून जर पाहणार किंवा इतरचा जर खूप सूक्ष्म अभ्यास करणार, जेवढे दत्तांचे स्थान आहेत त्या ठिकाणी अभूतपूर्व ऊर्जा विश्वाला पोहोचवल्या जातात. दिव्य सुगंध ते पादुकांना डेली निघत असतो. फार मोठी पद्धत. कुठलेही स्थान घ्या तुम्ही दत्त महाराजांचे, कुठलेही, कलकोट असतो, गाणगापूर असतो, आणखी इतरत्र असतो, त्या स्थानातून दिव्यत्व प्रवाह बाहेर पडत असतो. तेवढे प्रवाह ज्योतिर्लिंगातून सुद्धा बाहेर पडत नाही, तेवढं दत्तस्थानामध्ये प्रवाह बाहेर पडतोय. कारण हे गुरु तत्व आहे जगाचं कल्याणासाठी. अशा गुरु तत्वावर रामकृष्णांसारखे अवतार देखील येऊन आणि भरतील आणि स्वतःच भाग्य तयार करतील. परत एवढं गुरूंचं विशाल महत्व असतं. साधू संते तीरा तोस दिवाळी दसरा हेही शब्द गुरुंना लागू पडत नाही. खरा गुरु वैराग्यशाली असतो, विरक्ती असते, निमित्त मात्र संसार असतो. संसाराची कुठल्याही पीडा दुःख त्यांना लागत नाही. मोह आसक्ती देहाची असो, नातेवाईकांची असो, शरीराची असो, त्यात ते कधी पडत नाही. खऱ्या गुरुंना परमेश्वराचं दर्शन झालं असतं. एकदा की भगवान कृष्णांचं दर्शन झालं की ही बाकीचे काही माहिती गणित आहेत ते स्पर्श करू शकत नाही. खरे गुरु दत्त महाराजांचे 24 गुरु केले होते त्या तत्वाशी मॅच होतात. म्हणून त्या गुरूंजवळ गाय आणि 4 कुत्रे असतात. दत्ताची शोभा असते. तर असे विशाल गुरु मिळणं सध्याच्या शेवटच्या काळात साईबाबा झाले, गजानन महाराज झाले, पण त्यांनी कुठलाच पायंडा पडला नाही. परंपरा, शिष्य परंपरा असं काहीच केलं नाही. जगाच्या उद्धारासाठी त्यांनी कार्य केले. गुरु शिष्य ज्या परंपरा होत्या त्यांनी नाही केल्या काही, कारण शिष्य त्या लायकीचे नव्हते. थोडेफार काय जवळपास आले, त्यांचा उद्धार केला, बाकी इतरत्र उद्धार न करण्याची क्रिया होती
म्हणून फक्त अवतार कार्यक्रम संपवलं. परंपरा ह्या विशाल असतात गुरु शिष्यांच्या. एक जरी शिष्य घडला तर पृथ्वी घडवू शकतो, पालटून देऊ शकतो, धर्म संस्थापनाचं परत कार्य करू शकतो. सध्याचं कलियुग घोर असल्या कारणाने पृथ्वीवरती पापाचा भार खूप आहे. म्हणून धर्माला बळकटी येत नाही, ग्लानी येते. आणि इथं कार्य करायला सक्षम तत्व येऊ शकत नाही. त्या अर्थाने घरोघरी होम हवन यांची संख्या वाढली, नामस्मरण वाढलेत, सात्विकता वाढली, कर्मदोष कमी झालेत. हळूहळू का असेना उत्तम गुरु या युगात सुद्धा स्वामी महाराज कसं नियोजन करतील आपल्यासाठी पाठवते आणि ते जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ही सर्वस्वी जबाबदारी हे गुरु प्रणालीची आहे. त्यात दत्त महाराज, श्रीपाद प्रभू, नरसिंह स्वामी महाराज, स्वामी महाराज त्यांच्या इच्छेने देवाच्या मनात आलं लगेच पाठवू शकतात, विशेष नाही. पण त्यासाठी आपण काहीतरी प्लॅटफॉर्म करावा. कदाचित महाराजांचे गेल्या वेळचे नियोजन डोक्याला हात मारायला असेल स्वामींना, असं मला हरकत नाही. कुठेतरी काहीतरी महाराजांची देवाचेच नियोजन चुकलेत असं मला हरकत नाही. आता वर्तमान काळात सद्बुद्धी आली नाही. परमेश्वराची खूप इच्छा असते की असं करू, तसं करू, असं करू. पण वर्तमान काळात जर नियम तर शिष्याने पाळले नाही तर कसं शक्य? मंदिरांचा नुसता भोंग बाजार जर केला, परमेश्वर नाही समजला, भक्ती नाही झाली, तर महाराजांचं करायला अर्थच काय उरतो? फक्त त्यामुळे लोक जवळपास घेऊन फिरायचं, एखादा हुशार करायला बाहेर काढायचं. हा कदाचित हा जर हुशार झाला तर आपलंच वाट लावून देऊ. गुरूंपुढे कुठल्या शिष्य पुढे जाऊ शकत नाही, तेवढे मात्र त्यांचे. पण वृत्ती प्रवृत्ती याचा प्रचंड परिणाम धर्मावरती होतो, कार्यावरती होतो. निस्वार्थी कुठलेही द्वेष कपट न करता ज्या ठिकाणी कार्य केलं जात ते उत्तम कार्य. स्वामी कुणाचे? निर्मळ, पवित्र, निस्वार्थ, स्वच्छ भूमिका घेऊन काम करणारे. कुणाच्या मनात द्वेष नाही, कपट नाही. अगदी गंगामाई सारखं मन ठेवून जेव्हा आपण स्वामींचं कार्य करतो तेव्हा त्या ठिकाणून स्वामींची अखंड शक्ती, दत्तप्रभूंची अखंड शक्ती काम करत असते. अशा हृदयात अख्खं विश्व जर याच्या विरोधाला आलं तरी विजय धर्माचाच असतो. म्हणूनच महाराजांनी कुठल्याच अवताराच्या कुठल्याच देवाने मोठमोठ्या अवताराने सुद्धा देह धारण सोडल्यानंतर जीवांची जबाबदारी घेण्याची असं कुठलंच वाक्य त्यांनी काढलं नाही. पण स्वामींनी अवतार समाप्तीच्या वेळेस एक मंत्र म्हटला, मी वारंवार म्हणतो तो मंत्र, अनन्य चिंतेन तो मामी जनापूर्वी पासते पेशा नित्यं योग विषयन वहाम्य, जो भगवान कृष्णाने म्हटला होता तो स्वामींनी म्हटला. ते निमित्त मात्र देह मी आम्ही संपवणार, पण निरंतर आम्ही कार्य करणार. जो जीव अनन्य भावाने माझी सेवा करेल त्या जीवाचा योगक्षण मी सांभाळेल. म्हणून महाराज निरंतर देह बदलवत गेलं कार्य करतात आणि जीवांचा उद्धार आज ताब्यात चालू. निदान नरकाकडे जात नाही जीव, स्वर्गात जातोय. तो अज्ञानी जीव स्वर्गात जातोय, खरे जीव महाराजांकडे जातात. तर या प्रक्रिया कशी केली जात? 10,000 लोक नरकात गेले तेव्हा एकच स्वर्गात जातो. 10,000 स्वर्गात गेल्यानंतर एकच इंद्र, एकच ब्रह्मलोकात जातो. त्या पुढची संख्या नाही देत, मग ते कठीण आहे. मोक्षाला कोणीच जात नाही, खरं सांगतो सत्य. मोक्ष माहितीच नाही कोणाला. मोक्षाकडे जाणारी वाटच वेगळी असते. ते जीव संसारात नसतातच तेच मोक्षात असतात. जे संसारात आहेत ते मोक्षात नाही.
ते ज्ञानात नाही. खूप प्रगल्भ साधनेनंतर कुठेतरी गोष्टी काही कळतात. काही जर बावळट साधनेमध्ये रिद्धी सिद्धी आणखी फालतू गोष्टी जर लागून गेले, सिद्धी प्रसिद्धी पद आणि आणखी काही अहंकार मीपणा याच्यात जर लागले तर ते उलटे लटकवले जातात. त्यांच्या हालत मग सामान्य लोकांपेक्षा खराब होतं. जसं जसं अध्यात्माची उंची गाठली जाते तसं तसं खूप संशोधन करण्याची गरज. तेवढं मन माया आणि देह यात वारंवार चिंतन करण्याची गरज असते. ही खूप कठीण प्रक्रिया असं नाही, पण गुरूंच्या सानिध्यातनं एक तत्वाशी बांधला जातो व्यक्ती आणि तो सातत्य जर त्याने ठेवलं, जशी जशी आध्यात्मिक उंची वाढते तशी तशी प्रगल्भता वाढली पाहिजे. कुठल्याच गोष्टींच्या मागे लागायचं नाही. तंत्र मंत्र यंत्र सिद्धी शक्ती मला लोकांचं कळतं बरं, भूत का बिघडून भविष्य का बिघडतं, मला मेलेले लोक जिवंत करता येतात बरं, मला रोग पण बरे करता येतात बरं, आणखी मी लोकांची सगळीच कामं करतो बरं. हे जे असतं ना, या सगळ्या बाधक गोष्टी असतात परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी. सिद्धी ही विशिष्ट लिमिटेड असते, त्या गोष्टी लिमिटेड करतात. त्याच्या मागे लागणं आणि त्या माणसाच्या मागे लागणं लोक हे सगळं एकाच ठिकाणी बावटपणाचा बाजार असतो. तर अध्यात्म याही पेक्षा पलीकडे वेगळंच आपलं असंच झालंय. लाखो करोडो लोकांचं आपण रिद्धीमध्येच खेळतोय आणि बावट लोकांचा संपर्कात येऊन बावटपणा झालोय. मग आपले द्वेष कमी झाले नाहीत ना, आपले काम कमी झाले नाही, आपले पदांचे हट्टास कमी झाले नाही, आपले राजकारण कमी झाले का चुकीच्या लोकांची ओळख ठेवून आपण आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेतलं. आम्हाला कोणाविषयी द्वेष नाही, सगळेच सांगतो निस्वार्थी मन अखंड परमेश्वर तुमच्या ठेवण्याचा प्रयत्न असतो. जर आपल्यात बदल झाला तरच आपण इतरांविषयी बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर आपल्यात बदलच झाला नाही, आपण जे राजकारण खेळतो ते खालचे खेळतात, आपण खालचे वरचे सगळे सारखेच, काहीच गंध नाही, टोटल मायनस होते सगळे. पण गर्दी नको, पण भक्तीमध्ये गर्द हवा आणि ह्या सगळ्या गोष्टी निरखून पारखून केल्या पाहिजे. पहिले गुरुला एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला गुरुपदासाठी वाटला, निरखा परखा, लगेच नका ते थोडस अनुभव आला की तिथून जा. मतिमंदांचे व्यवहार असतात ते कडकडे आध्यात्मिक वस्तुतेत बसतो का चेक करायचा गुरु आणि निरखून पारखूनच पुढे सरकायचं. कारण हे अध्यात्म आहे. या वाटेवरती पासून की 1000% होतेच, तिथे गोवाबाजी चालते, फसवणुकी चालते, वाटेल ते काही गोरगधंदे अध्यात्माच्या नावाने होतात, धर्माच्या नावाने व्यापार होतात. कारण घनघोर कलियुग लक्षात घ्या. खरा गुरु निरखून पारखून घ्यायचं असतं, नाही तर ग्रंथ हेच गुरु माना, हेच प्रमाण माना. आणि गुरु करताना विचार करा, प्रणाली पण लक्षात घ्यावी लागते. हे देवता आपल्याला कुठपर्यंत पोहोचवतील म्हणून मी सर्वश्रेष्ठ प्रणाली घेऊन चालू आहे. दत्त महाराज आणखी महाशक्तीचे पलीकडे, तिचा मी वारंवार उल्लेख करतो. आणि जेव्हा तिची गरज असेल ती महाशक्ती पण काम करणार निश्चित 100% तुमच्या योगासाठी मोक्षासाठी. चालेल, अधिक वेळ घेत नाही, अतिशय बोलणं योग्य नाही, यातून आपण मोजकंच काहीतरी घ्यावं आणि या बोलण्याचं चांगलंच विप्रयास करावे. आपण वाईट मतीचे लोक वाईट अर्थ काढतील तर त्यांचा स्वभाव निरखून पारखून आपण चांगले भाव या मार्गदर्शन मीटिंग मधून घ्यावे आणि चांगलंच आत्मसात करून आपले भावी जीवन हे गुरुमय करावं, स्वामीमय करावं, हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. पुढचं जे काही आहे ऍडमिन कंटिन्यू करा. अनुभव सत्र घ्या. श्री स्वामी समर्थ. आज की मीटिंग पूर्ण गुरुमय हो गई, प्रभुमय हो गई. आप सभी जितने अभी 800 लोग ज्वाइन है, आज की मीटिंग का टाइटल ही मतलब वैसा है, गुरु सेवा मतलब सर्वोपरि मोक्ष.
तो आप सब इसको समझ सकते हैं कि गुरु सेवा और गुरु का महत्व क्या होता है जीवन में, गुरु चरण क्या होते हैं, गुरु जीवन क्या होता है, गुरु के वाक्य क्या होते हैं, गुरु का ध्यास क्या होता है, और गुरु शिक्षा क्या होती है, और गुरु दीक्षा क्या होती है। तो यह सब हमारे जीवन में क्या महत्वपूर्ण हो सकता है और कैसे हो सकता है, इसका बहुत सुंदर दादा ने अपने को पूर्ण 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 वर्णन करके दिखाया है। सिर्फ आज की मीटिंग को ध्यान पूर्वक सुनने की इच्छा है हमें, मतलब सुनने की इच्छा होनी चाहिए। कितनी भी बार सुनोगे तो हम कभी भी पूर्ण नहीं हो सकते, क्योंकि गुरु चरणों का कितना भी ध्यास किया तो अंत समय तक, अंत क्षण तक गुरु को कभी हम पूर्ण नहीं समझ पाते। श्री स्वामी समर्थ, इतना ही कहूंगी। और आज की मीटिंग आप सभी को शेयर करें, सभी को यह भाव बताएं, यही आप सभी लोगों से प्रार्थना है। श्री स्वामी समर्थ। चल, ज्या कोणाला अनुभव आले असतील सर्वांनी अनुभव शेअर करावे। अनुभव शेअर करण्यासाठी तुम्ही मधले सर्कलला टच करा, तुम्हाला अलाव करण्यात येईल। आणि जर कोणाला औदुंबर विषयी काही विचारायचे असेल किंवा मुंबईचा मेळावा पण आहे तर त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचे आहे। मुंबईचा मेळावा आहे 17 मार्चला दादांच्या निवासस्थान कल्याणमध्ये आहे आणि मुंबईमध्येच कल्याण आहे, म्हणजे कल्याण मधून कल्याण होतोय हे आपल्याला लक्ष ठेवायचे। आणि ते कल्याणसाठी आपल्याला कल्याणकारी गुरूंचे दर्शन, गुरूंच्या मार्गदर्शन ऐकायला आपल्याला मुंबईला जायचे आहे। सर्वांनी लक्ष ठेवावे आणि मुंबईच्या मेळाव्याला अवश्य यावे। 17 मार्च 2024 रविवारच्या दिवशी मुंबईचा मेळावा आहे। सर्वांनी ऍड्रेस पण दिला आहे, ग्रुपवर टाकला आहे, तर सर्वांनी त्या ऍड्रेसवर पोहोचा आणि प्रभूंच्या मार्गदर्शन आणि भैरवचंडीचा पाठ सुद्धा आहे तिथे, तर त्याचाही लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। एका ताईंनी अनुभव शेअर केला होता आज सकाळी। ऍक्च्युली त्यांना मीटिंग मध्ये सांगायचं होतं, पण त्या म्हणल्या की कदाचित मला संध्याकाळी सांगायला मिळेल किंवा नाही, तर त्यांनी लिहून पाठवलं आहे। उषा ताई म्हणून आहेत, तर उषा बाईक म्हणून आपल्या ज्या ताई आहेत तर त्या नेहमीच दादांचे मार्गदर्शन आणि ह्या गोष्टी करत असतात। तर त्या ताईंनी अनुभव लिहून दिला आहे। तर त्या म्हणतात की सर्वप्रथम दादांना श्री स्वामी समर्थ। माझे नाव उषा बाईक, मी विरारहून बोलते आणि काल दुपारी मला दादांचा असा साक्षात्कार झाला की माझ्या स्वप्नात आले आणि दादा आपल्या ठाण्याच्या मेळाव्याला आले होते आणि तिकडून येताना ते माझ्या घरी आले। हा तर मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण दादा मेळाव्याला गेले होते आणि मी राहते विरारला आणि ते आमच्या घरी आले। काहीही कल्पना न देताच माझ्या घरी आले, म्हणून मला खूप आनंद झाला, मी खूप खुश झाली आणि मी दादांना नमस्कार केला। तेव्हा मला तिथे महादेवाची पिंड दिसली आणि मग आकाशात साक्षात महादेवांचे दर्शन झाले। तेव्हा मी दादांना बोलली की मी एवढी स्वामी सेवा पण करत नाही, तरी एवढा मोठा साक्षात्कार मला मिळाला। आणि तिथे त्यांची माझी बहीणही होती। मी तिला बोलली तू दादांना नमस्कार कर। तेव्हा दादा ताईला बोलले तुला काय बोलायचे आहे ते बोल। मग मी माझ्या मुलालाही क्लासला आणायला गेली, कारण त्यांनाही दादांचं दर्शन व्हावं अशी इच्छा होती। तरी मी त्याला घेऊन आले आणि त्याला बोलली आपण आपल्या घरी दादा आले आणि आपल्याला त्यांच्या दर्शनाला जायचं आहे। तर तिथे आम्हाला पुन्हा इंद्रधनुष्य दिसला आणि मी दादांना चहा देत होते, तर दादांनी कपात चहा न घेता मला पेल्यात चहा द्या असं बोलले आणि मी खाऊ देत होते, ते न घेता त्यांनी पार्लेजी बिस्किट आणले होते ते खाल्ले। आणि एवढा मोठा अनुभव साक्षात दादांनी आमच्या घरी येऊन दर्शन दिले
आणि खरंच दादांना खूप खूप नमस्कार. दादांनी आणि स्वामींनी ठाणे मेळाव्याला मला घेऊन जावे एवढीच इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. उषाताईंनी हा अनुभव लिहून पाठवलेला आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ.